अंकी बा हां गवत काढते होय बरं बरं काढ. बरं ती ताई ढील माग ना तर तिला सांग की मी इकडे गेलो ना. होय होय सांगते की. हा शाबास कर बाळा तुझी काम काय. होय होय करते की. हा हा हा. येऊ का मग. हा अहो ताईडीत आहे महादा काका त्या साईडला गेलेत म्हणजे त्यांनीच सांगितले तुम्हाला सांगायला. बरे झाले सांगितलेस ते, नाहीतर मी तिसरीकडेच गेले असते. होयच की. बरं चल कर तुझी कामं. हा होय होय करते की. अरे पेलवाना हळू असं बावचाळ्यावानी का करायला लागलाय. ऐका अहो तुमच्यासारखं मादक रुपडं माझ्या इशाऱ्यावर माझ्या मर्जीवर असं खुलत असेल तर माणूस भाव चालणार तर काय करल हो. ते समजा ठीक आहे रे, पण ही आता काय नवीन आहे का, त्यामुळे म्हणते नको हट्ट करत जाऊ. अरे जरा वेळ बघावी, काय बघावी, सण बघावे आणि सूद बी बघावी. ऐका अहो जेव्हा तुम्ही मला दिसेल का ना तोच माझा काळ वेळ जेव्हा तुम्ही माझ्या असं जवळ याल का नाही तोच माझा सणसूद. खरंच मंद झालाय. अहो मंद नाही बेधुंद झालोय मी. बेधुंद मादा. हा बेधुंद महादा. बर बेधुंद का धुंद, पण असं कवर बोलायचं रे. म्हणून म्हण वेळ नाही आपल्याकडे. चल की लवकर आवर की नाही. होय की चला की लवकर आवरू की लवकर. हा चला मग या की. हा चला अहो तिकडे कुठं जात आहे पाण्यात, इथं बघा की खेळत कसं की. वाय काय दिसतंय मित्र. तायडीच्या नादात मादा एवढा बेधुंद झालाय की त्याचं ते वागणं आणि जगणं खरोदर माधुरीला मरण्यासाठी प्रवृत्त करतंय. माधुरीचे हे पाणावलेले डोळे, घाबरलेलं मन बघून मलाच कसं तरी वाटू लागलंय.
म्हणूनच म्हणतो, या माझ्या मळ्यात कधी काय होईल याचा काहीच नेम नाही राव. पण या पोटोशी माधुरी सोबत असं काय घडलंय की माधुरी चक्क जगण्याला वैतागले, चक्क मरायला लागले, चक्क पोटातलं बाळ संग घेऊन कायमच्या काळोखात जायला निघाले. काय बरं घडलं असेल हा? पण जे काय घडलंय हे तिला, महाद्याला आणि मलाच माहिती आहे. म्हणून म्हणतोय, जे झालं ते झालं ना. बाई काय बी कर, पण या रागात उडी नको मारू ना. पोटातली कळी उमलायच्या आतच नको संपू ना. हे पोरे, अगं देवानं दिलेलं हे सुंदर जगणं त्या बेधुंद महाद्यापायी नको बुडवू ना. ए माधुरे, अगं थांब ना. ए येडे, ए पोरे, उडी नको मारू ना. ए बाई नको ना. माधुरी वहिनी, काय करता तुम्ही? सोडा मला, सोडा. काय करायचं? काय करायला लागलाय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? सोडा पोरांनो, सोडा. मला नाही समजा बघायचं. सोडा रे. ओ वहिनी, काय बोलताय आणि काय करताय? पटतंय काय तुम्हाला? बरं झालं मी यांना येताना बघितलं, नाहीतर आज काही ना काही झालंच असतं. बरोबर आहे अंकिता, अगं तुझं. जेव्हापासून या मळ्यात आले ना, ह्या मळ्यात काही ना काही कांड होतच असतंय. कसला डेंजर आहे हो मळा. अगं अंकी, लय डेंजर माळा आहे हो. होय की नाही राम्या? पहिला सौम्या, खरंच लय डेंजर आहे हा माळा. पण माधुरी वहिनी, तुम्हाला काय गरज आहे का असला पाऊल उचलायची? हा सांगा, काय गरज आहे का? आता ह्या नव्या कोऱ्या गोड आवाजाच्या अंकीला कुणी सांगावं की असलं कांड काय कोणी खुशीने करतं का? नाहीच ना. मी तर म्हणतो विषय साधा आहे की हो, म्हणजे कोणा आयडियाला बी समजेल. हां, आहे की नाही? यो विषय म्हणजे मॅटर काय आहे तर मॅटर साधा आहे आणि एकदम सरळ आहे. मॅटर महादाचा आहे, त्याच्या त्या लफड्याचा आहे. मॅटर निक्का त्याचा आणि त्याच्या मादक तायडीचा आहे. शेवटी सोप्या शब्दात सांगतो, मॅटर बेधुंदपणाचा आहे. मॅटर बेधुंद मळ्याचा आहे. मॅटर बेधुंद महादाचा आहे. खरंच आहे. अहो, लईच मादक आणि लईच तंग असं अंग आहे बघा तुमचं. म्हणजे तेव्हाने कसं दम घेऊ घेऊ दम घेऊ घेऊ असं भरून अंग बनवलं की. असं होय? होय. पेलवान, हम्म. लयच खुश आहे. म्हणजे काय झालं एवढं खुश व्हायला आणि माझी एवढी तारीफ करायला? हाय का? अहो, काय झालं म्हणून काय विचारताय तुम्ही बी? हां, आता आज मी का खुश आहे, कोणामुळं खुश आहे, कशामुळं खुश आहे, हे समज ह्या मळ्याला माहीत आहे. आणि ह्या बेधुंद महाद्याला आणि त्यातल्या त्यात त्याच्या या तंग तावडीला बी माहितीच आहे की. हो, ते तर आहेच रे, पण म्हणलं तुझ्या तोंडी नाही का? असं होय. मग कसं? जसं मनात येईल, जसं करू वाटेल, जसं मला तुम्हाला वाटेल तसं. पेलवान, हम्म. लयच की भात जाळ्या रे तू. हा, मी काय बोलते, तू काय करते, कशाला कशाचा मेळ आहे का? हाय का? आता कशाला कशाचा मेळ असू दे पण नसू दे, पण आपल्या करण्याला तो मेळ आहे की. ते तर आहेच की. पण असं दिवसा ढवळ्या आणि ते बी अशा ठिकाणी कुणी आलं बघितलं तर? हाय का? कोण कशाला इथं मरायला येतं होय? हां, अहो ह्यो मला तुमचा आणि माझा आहे. इथं कशाला कोण येतं? कोण आडवं येत नाही आपल्याला. ते बी खरंच आहे म्हणजे. मग आणि त्यातलं त्यात तुमच्या नावापुरतं तो नवरा बाळू काका ते बी कुठं तरी गेलाय ना. त्याच्या भावाचं काहीतरी काम होतं, मग ते गेल्या तिकडं. हा, मग काय बस झालं की मग. ह्यो मला आता मोकळाच आणि आपलाच की. होय की, होय की. लोक जमलंय की, जमलंय की. या माझा सगळं कसं आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागलं ना. तसंच माझ्या परीचं आणि सरीचं बी माझ्या मनासारखं करून दे बाबा. माझा होय की. आहे का? अहो तुमचं सगळं करू की. तुमच्या मनासारखंच, पण आता मला माझ्या मनासारखं करू दे. लयच रे डेअरिंग वाढलं तुझं.
ऐका आता तुमच्यासारखे असे मादक बाई असताना डेअरिंगच काय सगळंच वाढलंय की आ? मग काय तर अरे नाना बास की. हे बघ परे, जोपर्यंत तू ह्या बिबट्या नानाची मागणी पूर्ण होत नाही का नाही तोपर्यंत ह्यो नाना थांबणार नाही बघ. हा बरं राहिलं मग. मला काय करायचं, तुझं जांग दुखल म्हणून बोलले. महाजांग हे अगं या बिबट्या नाना चांगले काटक आहे काटक. असं कसं दुखल? हा बरं हा. फिर मग उद्या घायला आलं की कळेल तुला. घाईला आणि ह्यो बिबट्या नाना हे अगं शक्य आहे का परे? हा अगं ह्यो नाना बिबट्या दमणार बी नाही आणि थांबणार बी नाही, कळलं का? हो का? हा फिर मग बिबट्या हा. फिर. तोपर्यंत मी खात बसते. हा. फिर तू. अरे नाना बरं आहेस ना? दुखते बरे लागलं बघ. 1000 वेळा सांगितलंय अशी कुटाने करू नको, अशी मस्ती करत नको जाऊ म्हणून. ऐकायचं नाही काय नाही. ये इकडे पाणी पी. अजून देऊ? बरं वाटतं? खरं सांगू परे, आता लय म्हणजे लयच बरं वाटतंय बघ. नाना तू पण ना. हा ना. हो ये इकडे. नाना काय करतोस? निक्का नाना नाही का परे, निक्का नाना नाही. हा बिबट्या नाना, पण काय करतोयस? काय नाही ते आपलं सहजच. काही नाही. हा सोनपापडी खातो. धर. आ आ मोठा मोठा आ कर. छान आहे ना? मी पण. मागील एका महिन्यापूर्वी मळ्यात सर्रास सगळीच रोमॅन्टिक झाली होती, सगळीच खुश झाली होती, सगळीच बेधुंद झाली होती. फक्त माधुरी सोडून. माधुरी तवा पण नाराज होती आणि आज पण नाराज आहे. आज जरा मरस्तोर नाराज आहे, तवा जगस्तोर नाराज होती. अरे समजत फकड्या, एवढं घाई मध्ये कुठं? चाललोय माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला, म्हणजे परीला. हो असं? अरे ऐक की, एक काम होतं माझं. ओ वहिनी, आता काय काम सांगू नका. अरे एवढं काही महत्वाचं नाही रे. इथं बसून बसून लय अवघडली बघ, म्हणून म्हणलं तुझ्या संग जरा खाली जाऊन यावं. अहो वहिनी, मी चाललोय माझ्या प्रियसीला भेटायला, म्हणजे परीला भेटायला. तिथे येऊन तुम्ही काय करणार रे? अरे तू भेट की तुझ्या प्रियसीला, मी शोधते माझ्या प्रिय करायला. म्हणजे कोणाला? अतुल भाऊला? होय, अतुल भाऊ तर तालुक्याला आहेत की. हो अरे कडू माझ्या आहोंना, म्हणजे माझ्या माधवरावांना. बरं बरं, चला चला. ओ वहिनी यार, तिकडे कुठं चाललंय? पाणी घ्यायचं रे त्यांना, मळ्यात काम करून लय थकले असतील बघ. अहो कशाला पाणी आणि कशाला बिनी, वडा एवढा चकचकीत वाहतोय की. चला चला, आहे तिथं पाणी, चला. अरे सोमा काका हळू, पोटातला मला हळू चल म्हणते. चला चला. बाबा मी काय म्हणते, अतुल भाऊने कसं पळून जाऊन लग्न केलं होतं, तसं आपण पण जाऊ की. पळून जाऊनच लग्न करू, पळून जाऊनच संसार करू, पळून जाऊनच सगळं करू. हा बोल ना. अगं सर, येडी झाली का तू? हां, असं पळून जाऊन लग्न करून कोणी खुश होतं का बरं? मला काही तसलं जमणार नाही आणि मी काही तसलं करणार बी नाही. हां, तू ना लय भेकाडेस, तुझ्यापेक्षा तुला आलं तरी बरं आहे. सरे, ते येड्या लाल्याची तुलना तू माझ्या संग करती. हां खरंच तुला आल्या बरं आहे. तू तू अजिबात बरा नाही आहे, भेकाड कुठला. भेकड मी? हो, माझे लाल्या साहेबच बरे आहेत. अरे माझा हात दुखतोय, सोड पटकन. दुखतोय रे. दुखतोय ना? दुखू दे. बस ना प्लीज, सोड ना. अरे दुखतोय ना, सोड ना. दुखतोय? आयला एवढ्या जोरात कोण बस राहिला? ना प्लीज.
आय घालायला यसनी माझाच बरा मला दिसतो रे. सोड ना. नव्या थांब. आईला तुझ्या माझ्या होणार बाई बोलतोय. तुला बळजबरी का ती दाखवतो. थांब. आईला तुझ्या थांब 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 थांब. आईला झाला यांचा दिवस सुरू. ए लाल्या अरे सोड की नावाला. तू बघितलं तसं काय नव्हतं, सोड त्याला. सर तू सर पाहिजे मी आता याला सुट्टी झाल्या. अरे सोड. होय परे हा आपण असंच म्हातारे उस्तर गुलू 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 करत राहू राहशील ना. पण ते तर आपल्या नशिबावर आहे ना. अगं नशिबावर काय नसतं परे, सगळं आपल्यावर असतंय बघ. आता तुझी इच्छा जर असेल तर नशीब बी असेल, आणि तुझी जर इच्छा नसेल तर नशीब बी नसेल. अरे कसला आवाज आहे हा? सरीचा आवाज आहे. उठ 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 चल. नाही बस. अरे चल बघू दे काय झालंय ते. चल चल चल. सरीचा आवाज येतो. अगं आपल्याला काय करायचंय, हाशी भीती तुझी सावत्र बहीण आहे का नाही. सावत्र बहीण आहे म्हणून काय झालं? बहीण आहे ना ती माझी. चल पटकन काय झालं बघू. चल. आईला आपली तर इच्छा नाही बरं का, पण तुझ्यासाठी आई घालावी लागते. काय काय बोलला? काय नाही चल 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 चल. चल. ए दोस्त आहे तो दुश्मन आहे. माझ्या सरी हात टाकतोय. थांब त्याचा हातच खोब्यानं काढतो. अरे लाल्या सोड की. अहो लाला साहेब सोडा ना त्यांना. त्यांना त्यांना कोणाला ह्यांना वय. अहो म्हणजे नवाला सोडा, तुम्ही आता किती मारताय. ए सरे लय का काळजी आहे तुला याची. विसरू नको मी तुझा होणार नवरा आहे, कळलं का. याला सोडतच नाही. रामा ए रामा सोड. मास्तर. आओ मास्तर. रामा ए रामा मास्तर कोणतरी बाई राम्या राम्या करते हो. तुला काय हाक मारते चल का. ए रामा मास्तर. अरे रामा मास्तर आता तर रामा रामा करताय राव कोण. पहिला का काय बी कसं चल. अहो, मास्तर थांबा तुम्ही. हा. बघू कोण आहे ते. आयला माधुरी वहिनीत मास्तर चला. काय झालं. तिकडे बघा तर लाल दिसतं नावाला मारायला लागलाय. मास्तर त्याला तुम्हाला काम आलं. माझा मायात कसं शांत शांत वाटते ना. होय की. ते कोण इथून गेल्यापासून मला किती शांत झालंय. शांत. अहो एकदम आनंदात गुणगुणतात म्हणतो की आपला मला. हा बास की मग शेवटी आपल्याला हेच पाहिजे होतं ना. मग पण आता बघा की तुम्ही इथं आहे, मी इथं आहे, आपली स्पेशल जागा इथं आहे. अजून काय पाहिजे जगायला माणसाला. हा? ते तर आहेच मग. पण काम बी करावं लागल, मळा बी पिकवावं लागल, नाहीतर जायचं सगळा माळा सुकून. आहे का आता मी इथं असताना बरं सुकून देईन मला. हा नाही ना देणार. मग चल लागू मळ्याच्या कामाला. बरं चला की. चल. हळूच. हा? अहो थांबा देतो की मी. हा, घे. चप्पल कशाची. हा, चल. आईला आई घाल्या तो नाना माझ्या परीचा हातात घालून फिरतोय. त्याचा हातच मोडतो. अरे तू याला का सोडलं. तुम्ही तुमचं मिटवा. अरे लाला. मोडतो. मास्तर तो माझ्या सरीला नडतोय. माझ्या सरीला तो चढतोय. शांत भेटू आपण. त्याला नवा बरं का. नावाला लागलाय ना तुला. अरे नाही, सरीच्या प्रेमाचा मार काय पण नाही. शांत हो शांत हो. नाही ना बस साईड लावू त्याला या इकडे बस खाली. थांब. चांगला तू मोडतो. थांब. वळ परीला घेऊन. वळ परी. सोड आई घाल्या. सोड. सोड नाण्या. सोड माझ्या परीला आई घाल्या. सोड. थांब आई घाल्या. थांब. आपण का पळतोय पण? अगं तो काटे घेऊन मागं लागलाय म्हणून. अरे पण तू त्या सोम्याला त्या बोटाला कधीपासून वापरायला लागला? होय की आपण याला का घाबरतोय आणि याला घाबरून का पळतोय आपण. अरे वेडायस का रे तू? असं काठी घेऊन कोण मागे लागतं? मग कसं लागतात. ए सौम्या
अरे तू काठी घेऊन मागं लागला म्हणून घाबरून पळालो ना आम्ही. आता तुला कोण घाबरतंय बुरटे? उलट्या होय ती काठी बघितली का? हा दिसते की. अशी सनकन ढुंगणावर मारीन ना की मागचं ढुंगान पुढे येईन. हे एवढं सोपं आहे वय ते? वय रे टोकऱ्या. ए टोकरा कोणाला म्हणतोय? टोकरू का? अरे थांबा, येडपीट झाले का रे तुम्ही? आता काय भांडण्याची गरज नाहीये तुमची. तर सरीचं काय झालं आधी ते बघू. चला पटकन चला. ए परे तू असं भर दिवसा हातात घालून फिरतीये आणि वरून असं बोलती होय. त्यात काय एवढं? तू पण हातात हात धरून फिर ना. मी काय म्हंटली का तुला? हा अरे आधी सरीचं बघू काय झालंय ते, मग आपलं ठरवू. चला चला पटकन चला. ए परे तुझ्या हातात धरू का? हा धर ना. ए परे तुझा हात या नाना बिबट्याच्या हातात देशील का? देते ना बेटा. हा कसा आहे नाना बिबट्याचा हात? हा त्या नाना म्हणे ए तू हात तू कुणाला करतो रे? तर आता टोकरे ए रोगीड बिबटे दोघे बिबट्या आहेत. तुझ्या तर तुझ्या आता तर टोकरे आहे. दाखवतो. ए, मरेपर्यंत उतरणार नाही ते लोक. मरू दे. सरीला बघते आधी. सरी ए अरे परे गेली. परे परे आईला काय बी म्हणा बरं का, पण लयच लोण्यासारखा मऊ मऊ हात आहे बघा तुमचा. हा होय की. आधी तर ह्यापेक्षा बी मऊ होतं, आता जरा कमी झाल्यात बघ. होय की आहो. म्हणजे बघा की आता जेवढं मऊ आहे तर तेव्हा तर किती मऊ असते लो. हा ना. मग काय तर कर की विचार कसं असतील ते. होय म्हणजे लयच लसलशीत आणि मऊ मऊ असते बघा. हा ना. चांगलीच मोमो कामं चाललेत मळ्यात. तू इकडे खाली कशाला मारायला आली का? हा का? तुमचे मोमो कामं चाललेत ना मळ्यात, तेच बघायला आले. ए तोंड सांभाळून बोल बर का, विसरू नको या मायाची मालकी नाही ते. ए तुम्ही नको विसरू, ह्या मळ्यात दिवसभर त्याच्या हातात हात घेऊन फिरते ना, तो माझा नवरा आहे. ए, अगे गपकी. हा एक तर खाली आली ती आली आणि वरून असं कान करतोय. गपस. तुम्ही का बसा, लागले मला शिकवायला. इथं स्वतः शेण खाते आणि वरून मला शिकवते वे. ए अगे गपकी का तुझी चुरचुर करते काय? ओ तुम्ही का बसा. ए भैया तुला नीट सांगते, लांब राहा माझ्या नवऱ्यापासून. काय? ए बाजिंदे तुझा कुठाना मला माहित नाही व्हय ग. अख्ख्या मायावर लपडी करून झाली आणि लागली मला बोलायला. बिनलाजी कुठची. बिनलाजी कोण आहे ना, अख्ख्या मला चांगलंच माहितीये. झागा मगन मला बघा. जगा मग कुणाला बोलते ग? तू नीट बोल बर का. नाही लय बोलू नको. सोड काय सोड, आज बघते तिच्याकडे काय झालं. हा? काय ते सारखं 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 अरे काय चाललंय? हा माझ्या अरे काय मॅटर काय आहे? हा तुझी बायको आहे ती, हे कितीला माग तू आहे माग? हा अरे काय चाललंय? कसं राहायचं? एकदम शांत राहायचं. त्याच्या आईला कुट्टानेवर कुट्टाने निक्की कुट्टाने. आज वाचलीस ग. परत नाही तावडीत घाव. नाही तुझ्या झिंजा उपटून दिल्या तर नावाची तायडी नाही. आले झिंजा उपसणारी कुठली. आता सांगते, लांब रे माझ्या नवऱ्यापासून. ए मादा जा बर का तिला माझ्या डोळ्या पुढे घेऊन. आणि लक्षात ठेव परत ती माझ्या डोळ्या पुढे आली नाही पाहिजे. कळतंय ना? नासकी कुठली. सर अवघड गड जगणं अवघडचे. सोपं आहे गाड्या, लग्न लई सोपं आहे. बघा मगाशी या तायडीला मळ्याच्या मालकिनीला वाटलं होतं की मळा शांत झालाय, आनंदाने जगू लागलाय. पण तायडी हे विसरली आहे की मुळात ह्यो मळाच दुःखाचं आणि कोटाण्याचं घर. मग असा कसा मी बदलेल आणि शांत होईल? हा नाहीच ना. माधुरीचं असं येणं महाद्याला अजिबात पटलं नव्हतं. तायडीला माधुरीने तसं बोलणं अजिबात पटलं नव्हतं. सरीला नावाने तसं बोलणं लालूला अजिबात पटलं नव्हतं. परीला नानाने धरलेलं सोमाला अजिबात पटलेलं नव्हतं. मळ्यात सध्या सगळंच नापटापटीचंच चाललंय. म्हणजे खराखुरा खेळ सुरू झालाय बघा. खराखुरा कुटाणा सुरू झालाय. हा ना. चला पुढे बघत राहा. तुमच्या ह्या सरीमुळं ह्या नव्याचा जीव गेला असता, कळलं का? एवढा फार नाही झाला. काय काय सरे, किती वेळा तुला सांगितले ग या नावासंग फिरत जाऊ नको ते. बरं झालं लालासाहेब तुम्ही याला हाणल्यासाठी. ह्याच लायकीच आहे होय ग. जरा ढील दिली नाही की लागल्या स्वतःला महाराण्या समजायला. ए परे चल की, कळतंय ना? मामी म्हणजे मी काय म्हणतोय, सरीचं माझं फिक्स आहे ना? होय जावे बापू, आता जाऊ ना? हा हा. ओ मामी झालंच तर माझं परिचय फिक्स करून टाक. ए बिबटे नाना. ओ मामी परिचय माझा फिक्स करा. आधी घरी जाऊन ह्या दोघींचं फिक्स करते, मग तुमचं फिक्स करते. चांगलाच की ह्यांना किडा उठायला लागलाय. तो बाप मंद तसला आणि पुरी लागल्या कुटाण्या कुटाणा करायला. चला घरी. ए चल की.
जमलं. जावई बापू म्हणल्या, जावई बापू. जावई बापू म्हणल्या. जावई बापू नाद करायचा नाही, नाद. जावई बापू बोलल्या, जावई बापू. चल मागे. चला चल 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 चला चल. तू ना ह्याच लायकीचेस. काय भानाय का जरा, कुणाला बोलती काय बोलती कळताय का? अहो तुम्ही बी काय करताय आणि कसली लफडी करताय ना याचं पण भान ठेवा. ए उगा आगावपणा करू नको तू. एकतर तू माझ्या डोक्यात गेले बरं का, अजून डोक्यात जाऊ नको, कळलं का? नाही कळलं. किती वेळा सांगितलं तुम्हाला त्या आगावापासून लांब राहावा. कामाला तर नाही तर कामच करा. पण नाही, हे येडं कुठलं तिसरीच मोमो कामं करताय. ए तुला पती सावित्री लागून गेली का? हा ती तायडी म्हणते ना तीच खरं आहे. त्यातल्या संग कान केलं विसरलो काय मी? विसरलो मी? हा अहो तर माझ्याकडनं चुकून झालं म्हणून तुम्ही आता मुद्दाम करताय का? होय की म्हणजे तुझं चुकून झालं. हा आणि मी करतोय ती काय करतोय? हा हे बघ लय शानपणा करू नको आणि उगा शांत राहा आता. तुम्ही सुधरा आधी मग मी शांत राहते. ए तू नको सांगू मला, कळलं का? मी सुधरील नाही तर बिघडल. त्या तायडीला बोललं नाही तर तिच्या पप्पे घेईल मी, कळलं का? त्यामुळे तू नको शिकू मला काय करायचं, कसं करायचं, कुठं करायचं ती, कळतं का? या बेधुंद माद्याला सांगू नको तू, सांगून ठेवतोय. आणि एवढं सांगून मी नाही ऐकलं ना तू तर तू हाय मी हाय. मग बाई काय येडा नवरा भेटलाय. ए येडा कुणाला म्हणले का? हा कुणाला म्हणले येडा? घे 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 मार मार कडू मार होय का? मार 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 कडू मार कुणाला म्हणले येडा? एकदा मारून तरी टाक. मारतो की मग बरं तिकडे जा. चल वाच. त्या दिवसापासून माधुरी आणि महादामधील अंतर वाढतच चाललं होतं. एवढं वाढलं होतं म्हणून तर आज दुपारी महादा आणि तायडीला मिठीत बघून माधुरीने स्वतःला संपवायचं ठरवलं होतं. पण नशीब चांगलं, वेळेला रामा, सोमा आणि ही गोड अंकी आली म्हणून सध्या तरी ही पोटोशी माधुरी वाचली. आज वाचली, पुढे वाचलच याचा काय नेम नाही. म्हणजे मळ्यात ज्या प्रकारे महादा तायडीसाठी बेधुंद झालाय ते बघता ही बाई पुढे जगल याची मी तरी शाश्वती देत नाही बघा. ज्या माणसाकडे बघून आपण जगतो, जर तोच माणूस असं तिरपापणा वागायला लागला ना की जगणं नको नको वाटतं बघ. आणि एकदा का जगणं नको नको झालं का मग असं काय बी करू वाटतं. समजा सोडून देवाच्या घरी जावं वाटतं बघ. अहो पण वहिनी, असं स्वतःला काय पण करून घेतलं ना तर देव पण जवळ घेत नाही. म्हणजे मी असं ऐकलंय की स्वतः आत्महत्या करून घेतली ना की देव जवळ बासबी उभा करत नाही. आहे का नाही रामा? हो वहिनी, अंकी एकदम बरोबर बोलती बर काय. पण अंकी तू बोला, तुला भारी बोलती बर काय. होय होय बोलते की. म्हणून म्हणते वहिनी, तुम्हाला शपथ आहे तुमच्या पोटातल्या बाळाची. आज जे तुम्ही पाऊल उचललंय ना असला विचार नंतर कधीच करू नका. तुम्हाला कळतंय ना? हो वहिनी कळतंय ना अंकी काय बोलती तर असं विचार अजिबात करत नाही. बरं वहिनीला बहुतेक तहान लागली वाटतं अंकिता. आम्ही पाणी घेऊन येतो. चला सोमनाथ टोकऱ्या चल, आपलं फाकड्या चल. पण वहिनी खरंच तहान लागली तुम्हाला, आणू का पाणी? अरे विचारतोय कशाला, जा घेऊन ये जा. काय खायला आणायला सांगू का? नको नको, जेवले मी. असल्या अवस्थेत स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे वहिनी, नाहीतर पोटातल्या बाळावर परिणाम होतोय. कळतंय ना तुम्हाला? अरे स्वाम्या भुरट्या, तुला आधी सांगितलं होतं ना माझ्या अंकितापासून लांब राहायचं म्हणून, तरी मध्ये गु खाल्ल्यागत करतोय. आय घाले. अरे राम्या, तुला बोलता येत नाही ना म्हणून तुझ्या बाजूने बोलत होतो रे, बाकी काय नाहीये. आय घाले, ती माझ्या बाजूने बोलायचं मी बघन, तू तिकडे बिबट्या नानाकडे बघ. जेव्हा बघन तेव्हा त्या परीच्या मागे वाज घेत फिरत असतोय. आय घाला लागला माझ्या बाजूने बोलायला. अरे स्वार्थी भोकाच्या, हा तिथं माधुरी वहिनी तिथं मरायला आली आणि तू तुझा विचार कर, लय स्वार्थी भोकाचा आहे का तू? अरे भुरट्या, स्वार्थी मी नाही, स्वार्थी तू या. ती माधुरी वहिनी तिथं हिरी जीव द्यायला गेली या, तरी तू माझ्या अंकितावर डोळा ठेवतो वैर. पुन्हा जर ह्या डोळ्याने माझ्या अंकिताकडे बघितलं, आय घाल्या तुझा डोळच काढून तुला कोणीच सांगतोय. हा बघू पुन्हा काय ते काय बघू. तुला आता बघतो. अरे राम्या, चेष्टा केली काय एवढं बी कळत नाही का? सोड की. तू पण माझ्या अंकिता नाच सोड, तुला गोडीच सांगतो यार. हा म्हणे मग नाच सोड सारखा करत असतो. माझी अंकिता, माझी अंकिता. अरे मग कुणाची अंकिता? माझीच अंकिता, माझी अंकिता. वहिनी
संसार म्हणले की चढ उतार तर येतातच. आणि आता तुम्हाला कळायला बी असेल की मी तर कसल्या जगण्यात आली आहे. म्हणून सांगते की असं जगण्याला वैतागणं चांगलं नाही. अगं समजा कळतंय ग, पण दिवसच असे आलेत ना की काय करावं तेच कळणं गेलंय बघ. अहो पण वहिनी, त्या पोटातल्या निष्पाप बाळाची काय चूक आहे? तुम्ही त्याचा का जीव मारताय? मान्य आहे माझ्या काकानं जे केलं ते चुकीचं आहे, पण तुम्ही तुमचा का जीव देताय? आणि मला असलं काही पटत नाही बघा. मला बी हे समजा नाही पटत ग, पण मी तरी काय करू? मी या अवस्थेत असताना ज्यांनी माझी काळजी केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, त्यांनीच मला असं वाऱ्यावर सोडले बघ. मी जगले काय, मी मेले काय, त्याला काही फरक पडत नाही. मग तूच सांग, मी तरी काय करू? माझं म्हणणं अजून पण तेच आहे, तुम्ही बाकीचं सगळं दुर्लक्ष करा आणि हितल्या बाळासाठी जगा, तुमच्या पोटातल्या बाळासाठी जगा. कळतंय ना? अगं होय ग, मला कळतंय, पण त्या येडाकडून नासकाला कसं कळणं गेलंय काय माहिती. इथं माझ्या पोटात असं बाळ असताना बी तो माझ्यासोबत असं वागतो, मुद्दाम केल्यासारखं करतो. मग तूच सांग, मी तरी काय करू? माधुरी पैलवानाबद्दल बोलते हे तर समजलंच असेल, आहे ना? पण एक सांगू, महादाला म्या लहानपणापासून बघतोय. गडी लई साधा भोळा, अगदी निर्मळ मनाचा होता. पण मागच्या 1-2 महिन्यात असं काय बेधुंद झालाय की त्याचं ते बेधुंद रूप बघून मॅच शॉक झालोय. रुमल्यावरती अहो ते आतमध्ये थोडं पोत उचलून ठेवा ना. तुझं तू उचल की. हा का आता एवढं तर जड झाली तू? अहो पोटात बाळ आहे माहिती आहे ना. माहित आहे अख्ख्या मळ्याला माहित आहे. आणि सारखे नको सांगत जाऊ तीच आणि असं वागायला लागली जसं काय आठवणाच महिना चालू आहे तुला. मला माझी काम माहिती, तुझं तू काम करत जा. हा तुमचं त्या नासका ताईकडे काम असेल ना. ए तुला मधीच्या चालायला कमी पडलं काय? हा मला शहाणपणे शिकवत जाऊ नको सारखा, कळलं का? आणि तुझं कांड काय मला माहित नाही तर होय गे लागली बोलायला. हा असा भुगाच करीन बघ तुझा. अहो माझं एवढंच म्हणणं आहे, आता गेला ना तो आता तालुक्यात राहायला, द्या की माझ्याकडे लक्ष, आपल्या होणाऱ्या बाळाकडे लक्ष. त्याकडून नाव कशाला काढते का सकाळ? हा कशाला काढते नाव सकाळ? आणि माझं मला कळतंय कुठं लक्ष द्यायचं कुठं नाही. ती काय जाऊ दे मला आता. बरं ऐका की, हा. तालुक्याला जायचं होतं किराणा भरायला. बघू उद्या बिदे जायला येईल. चल जाऊ दे मला जायचं. अहो माझी लई काही इच्छा नाही बघा, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं, आपल्या बाळाकडे लक्ष द्यावं, एवढीच इच्छा आहे बघा. नका देवायच्या नादी लागू, ती बाई लई नासकी. ए कोण कसं आहे ना ते मला चांगलंच माहित आहे, कळलं का? आणि पुन्हा जर हे विषय काढला ना तर तुला अशी मारीन ना मी, कळलं का? सारखं ती बोल नको. सकाळ मुडची आई बहीण करते काय? ए हिला सारखं बघत कुरू करते. चल चला. काय रे किती उशीर? हा ते जरा सकाळ उठायला उशीर झाला त्याच्या पाय. रात्री काय लवकर झोपला नाही रे? नाही म्हणजे असं अवघडलेल्या दिवसात बी. ऐका तुम्हाला असं काय बी कसं सुचतो? आणि जे काय आहे का ते तुमच्या संगच बघा. तिकडे कशाला कोण मारा ध्यान देते? हा खरं का? मग काय तुमची शपथ. बर चल मग. चला की चला की मग. हा नीट आहेत ना? हळूच. आज लईच भारी दिसत आहे. हा हळूच आहे बरं का. अरे सोमा, इथला का पावसाने लयच गावात वाढलं बांधाने. साप बी असं नाही घाला. काय सोमा कुठं? नाही चाललोय खाली नदीला. तुम्ही काय भाजी गोळा करताय होय? हा तुम्ही पण करा की, म्हणजे घरी घेऊन जा भाजी. ए राम्या चल कर भाजी गोळा. बर सरिताई नावा दिसत नाही राव कुठं. कसं दिसणार? त्या दिवशी आमच्या लालू दाजींनी किती हाणलंय त्याला. ए परे गप्प बस. त्या म्हाताऱ्याला आलेला दाजी काय म्हणते ग? पण सरे म्हणजे मेवणीबाई, तुम्ही मला दाजी म्हणू शकता नाही का परी? होय राव, जर तुझं परीचं लग्न झालं तुला दाजी बनावं लागन. होय सरिताई? त्या दिवशी आईने काय सांगितलंय, आधी सरीचं आणि लालू दाजीचं होणार आहे, मग माझं पुढे बघू. परे लालू दाजी काय ग? तू का माझ्या हात धुवून मागे लागली त्या लाल्यासाठी? मी नाही मागे लागली, आई मागे लागली, कळतंय ना? हा ते मला कळतंय, पण हा सोमा तुझ्यासाठी एवढं झुरझुरतोय ते कसं कळत नाही तुला? तुला तर फक्त तो रोगीत बिबट्या नानाच पाहिजे असतो. सरे माझ्या नानाला काही बोलायचं नाही हा. मग तू पण माझ्या नावाला काही बोलायचं नाही, कळलं का? कळालं. कर भाजी गोळा.
ते नको सांगू तुम्हाला जा. नाही सांगत आहे, आजकाल लयच बोलायला लागली आहेस तू, आईलाच सांगणार आहे मी. हा जा सांग. मी काय घाबरते की काय तिला? आणि माझ्या हो. समोर त्या म्हाताऱ्याचं नाव पण काढायचं नाही तू. नाही काढत आहे मी, आईने सांगितलं होतं काढायला. आलं सकाळ सकाळ ह्या पोरींची तोंड का पडली ती बरं अशी? ह्यांचं कधी पटणार आहे काय माहिती. निक्का 36चा आकडा आहे बघ या दोघींचा. हाय का? आता आता सगळं आपल्या मनासारखं व्हायला लागलंय का नाही? मग एका कुटुंबासारखं राहिलं पाहिजे का नाही सगळ्यांनी? अरे ही तुला पटते र, पण या येड्या सरीला कधी पटणार आहे काय माहिती. निक्की तिच्या मरतुंगड्या आईवर गेल्या बघ. तो बाप पुळकात असला आणि ही रडकी पोरगी असली. हाय का? अहो असं कशाला बोलताय तुम्ही? हा अहो येईल तिला हळूहळू समज, असं बोलताय का कोणी? आणि तसं बी मी आहे नाही तर तिला समजावून सांगायला, मग तुम्ही का बरं बोलता तिला? अहो येईल तिला हळूहळू समज. हा मी आहे की समजावायला आहे की नाही? ए गपस बाळा, मी आहे की. आणि तसं बी तुम्ही हिचं काय बी टेन्शन घेऊ नका. हां हां अहो माझ्या पुरीसारखी आहे ही, आहे की नाही? मग असं नका बरं बोलू. हां ए गपस बाळा, ओके ओके ओके. हां आणि तसं बी हिच्या चांगल्याचा आणि भल्याचाच विचार करणार आहे मी, कळलं का? हे गबस भाई. हां अगं गबस गबस, अजिबात रडू नको बरं. हां ए परे, तूच केला ना काहीतरी काढ. हां ह्या परीनंच केला ना का? आईला गबस गबस, मी आहे ना तुझ्यासोबत. परे आणि तुम्ही दोघीपैकी कोण जर याला काय बोललं ना तर बघा मग. हां गबस गबस. हां आणि महादा काका आहे सरीसोबत. हां गबस. लका 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 लाल्या. हां ती माधुरी बघ की लयच कडक आहे र. हां आणि एकदा का मोकळी झाली का नाही 100% चमकल बघ. ना तू म्हणतो तर चमकलच घ्या. 100% चमकणार. पण ना हां इथून लांबून एवढी काय चमक चांगली दिसेना. जरा चल की जवळ, जरा जवळून बघू. असं म्हणतोय. चल आणि जर जमलं तर चान्सही मिळेल. हा काय म्हणला? काय नाही चल. अयो कोण आहे? ए सोडतो का सांगू पहिला नाव? होय की मी आहे नाना. अरे नासक्या नाण्या, मारायचं का तुला? कडू बिनलाजा कुठला? अहो माझं काय नाही बघा, ह्यो लाल्या म्हणल्या धर म्हणजे थोडी चेष्टा कर म्हणून केली. ए ना हा काय बी का? गप केला का? अरे तुला काय कळतं का? अरे दिवस काय चाललंय, परिस्थिती काय आहे? हा कळतं का नाही तुला? माहिती कोण किती छान आहे. चला निघा आता इथून. आणि परत जर असलं काय केलं ना मग बघा, तुम्ही आहे आणि मी आहे काय. हाय का राव, थोडीशी चेष्टा काय केली, एवढं कोण चिडतं राव? कडू असली जास्त असते बरे नासक्या. असली नसती मग कसली असती? तो आतल्या करायचा तशी करू काय? काय तुझं? वहिनी राहू द्या. अहो उगा मस्कर केली त्यानं. हा अहो वहिनी जाऊ द्या, उगाच चेष्टा केली त्यानं. लहान आहे अजून त्यो. ह्यो नासका नाण्या दिसतो थोडा पण लहान नाहीये. बर हा जपून बोल माधुरे, कळलं का? समद्यांना माहितीये कोण नासक येते, कळलं का? होय, आतल्या. वहिनी राहू द्या. ए ती नास काय गेली, काय करते ती? आपल्यात मला देऊन आपल्यात वहिनी वाटतात स्वाम्या. ए नाणे ऐकायला सोड. सोड वहिनीला. नाण्या सोड. वहिनी काय केलं ह्यांनी तुमच्या सोबत? ही नासक्या नाण्या हात टाकत होता माझ्यावर. कोणता येत होता काय ऐकायला हातात तोडतो. ए, सौम्या मध्ये नको पडू, कळलं का? नाही तर लय मागात पडेल तू. ए ते मला स्वस्त आम्ही बघून नाणे आणि हिला आलं की नास काय मला चांगलंच माहिती आहे ऐकायला. ए राम्या तू मध्ये पण नको बरं का, बघून घे तुला. ए नाणे, तुला बघ ऐकायला. ए सोड राहू दे, सोड. सोड वहिनी भुगत करतोय ऐकायला. अरे सोड सोड. ए रामा सोड. अरे सोड की थांबा, जाऊ दे सोड. सोडा ह्यांना बघतो वहिनी. सोड का तुम्ही सोडा मला. अरे सोड ना बसा. ए जातवा. अरे सोड की सोड. ए रामा सोड. राजाच्या भरात रामा सोमानी लाल्या आणि नानाला चांगलाच धुतला होता. पण घडलेला प्रकार जसा महादाच्या कानावर पडला त्यावेळी महादा मात्र निक्का येड्यासारखा वागला होता. भांडण झाले बघा. तो नासका नाना ना आजकाल लय आगोपणा करायला लागला. तेवढं बघा किती आलं. किती खोटं बोलशील का? हा अच्छा, म्हणजे मी तुझ्यावर लक्ष देत नाही म्हणून तू असलं नास्क कुठं न करायला लागली का ग? जेवढी समजते ना तेवढा येडा नाही मी, कळलं का? अहो असं काय बी नाही. तुमच्या बाळा शपथ घेऊन सांगते, जो काही चाळा केला ना तो त्या नासक्या नाण्यानेच केलाय बघा. शब्द कुणाचा घेते का? शब्द कुणाचा घेते?
नाही 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 नाही, तूच त्यांना नादी लावून हे सगळं कशा पळ घडवून आणलेलं दिसतंय मला तर. हा असं खरंच काय नाही, पोटातल्या बाळा शपथ घेऊन सांगते बघा. ए त्या पोटातल्या बाळाचं बी नको सांगू, कळलं का? ती बी त्याच्या आईला ती माझा आहे का ते आतल्याच आहे काय माहिती. त्या आईला उगा माझ्या नावानं खपवायला लागली तू. यायला गोगालीन दलिंद्री बाई कुठली, आता गप बसला तर भोगाच करेल तुझा. अहो तुमच्या पाया पडते, असं काय बी नका बोलू, असं खरंच काय नाही हो. ए सर सोड सोड मला, अगं सोड ए. आईला हिच्या सोड के. ही असली लफडी या माधुरी संघ झाल्यात, म्हणून तर बिचारीला जीव वरी आलाय. आणि या महाद्याच्या वागण्या पायीच ती खचलीये. आणि अशी खचून त्या रागात ना ती स्वतःचा विचार करते, ना त्या तिच्या पोटात वाढत असलेल्या तिच्या बाळाचा विचार करते. ती विचार करते ते फक्त हे जगणं, हे वाईट दिवस सोडायचा. ती विचार करते ह्यो पनवती, ह्यो विचित्रमाळा सोडायचा. ती विचार करते ह्यो चालू श्वास बंद पाडायचा. सांगा बरं, कोणासाठी जगू, कशासाठी जगू, तुम्हीच सांगा आता. अहो वहिनी, स्वतःसाठी जगा, पोटातल्या बाळासाठी जगा, माझ्यासाठी जगा, ह्या रामासाठी जगा, ह्या सोम्यासाठी जगा. काय पण करा आणि जगा. आणि असले वाईट वंगळ विचार ना आत्ताच्या आत्ता त्या विहिरीत ढकलून द्या. होय की नाही रामा? होय होय, अंकिताचं बरोबर आहे वहिनी. पुन्हा असलं चुकून बी डोक्यात आणू नका तुम्ही. होय सौम्या? अरे वहिनी म्हणजे आम्हाला सख्या बहिणीसारखे येतं. हा बघा, ही पोरं पण आता तुम्हाला सख्या बहिणीसारखं समजतात. मी पण तुम्हाला मोठ्या बहिणीसारखं समजते. ते महादा काका काय का करू ना तिकडं, पण तुम्ही खंबीर राहा. कळतंय ना? बरं. ओ वहिनी, बरण बुरं करू नका. आम्हाला शब्द द्या, पुन्हा असं काही करणार नाही तर तुम्हाला मोकळंच सोडणार नाही. रात्रंदिवस तुमच्या राखण्यावर राहू. होय की नाही राम? आहे हो बरोबर आहे सौम्या तुझं. बरं भावांनो, नाही इथून पुढे काय करणार. चला आता घरी, इथं थांबून बोलून ना लय डोकं दुखायला लागले बघ. तुम्हाला आधी घरी सोडतो आम्ही आणि मग आमच्या कामाला लागतो. काय रे पोरांनो? हो अंकिता तुझं बरोबर आहे. चल अंकिता उठ, दमाने उठ, आहेत ना जरा चढ हो पुढे. चला आता मस्त घरी जाऊया आणि चहा पिऊया. काय म्हणते? अय्या, चहावरनं मला ना त्यांची जुनी प्रिय कशी आठवली बघ. तिला पण लई चहा आवडायचा. त्यांची आणि जुनी प्रियसी. हो वहिनी, काय पण कशाला काय बोलताय? अरे नव्हती का तुमची ती जुनी प्रियसी वर्षा? हा हा होती की, पण ती ही ह्या 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 स्वाम्याची आणि त्या आतल्याची होती. माझी नव्हती बा, मी एकटा एकदम कोरा. ओ वहिनी, माझी कुठे होती? ते आतल्याची होती ना. ते दोघांनी लग्न बी केले. सांगा की तुम्ही. होय होय, आता सुखा आणि तालुक्यात राहायला लागलेत बघ, भाऊंच्या बंगल्यामध्ये. आणि मी इथं असला कुटाणा करत बसली. लय लाज वाटते बघ मला माझीच. जाऊन दे वहिनी, लय जास्त विचार करू नका. आज जे काही झालंय ना ते असं समजा की झालंच नाही आणि एक नवीन सुरुवात करा. होय होय, तसंच करते बघ आता. बाकी सगळा मॅटर तुम्हाला समजलाय, पण ह्या अंकीचा मॅटर कळला नसेल ना. म्हणजे जवापासून बघताय निकष शहाणपणाचं बोलते, वयाने लहान असून पण मोठ्या माणसांसारखं बोलते. पण ही अंकी नक्की आहे तर कोण, इथं मळ्यात काय करते ते जरा जाणून घेऊ आणि मगच आपली कथा पुढे चालू ठेवू. हां, तर ही अंकी लाल्याच्या शेताच्या कडच्या पडाक्षेत असणाऱ्या ह्या नागूची एकुलती एक पोरगी आहे. पण इतक्या दिवस म्हणजे जवळजवळ मागील 10 वर्ष मामाकडेच राहत होती. का तर तिच्या बापाने म्हणजे ह्या नागूने 10 वर्षापूर्वी त्याचीच बायको म्हणजे अंकीची आई मारली होती. आणि त्याची सजा म्हणून अंकीचा बाप 10 वर्ष जेलमध्ये होता. मागं महिन्यापूर्वीच सजा संपली, गडी बाहेर आला आणि एकुलत्या एका पोरीला संग घेऊन नवीन जगणं चालू करू लागलाय. तसं त्याच्या मळ्यात काय पिकत नाही, सगळं काय पडाकच आहे. पण ही हुशार पोरगी पुढं जाऊन नक्कीच त्या पडाक मळ्याला पण सुजलाम सुफलाम करील, हे मात्र नक्की. तर झाली ओळख, अंकी कोण, तिचा बाप कोण, ती इथं का. गुड, चला आता पुढे बघा. वहिनी चला येऊ का आता? बापूंना एवढा वेळ दिसली नाही ना तर लय ओरडतील. होय बाई, जावा जावा, मी पण जरा वेळ पडते बघ. चालते. आणि काय लागलं ना तर मला बिनधास्त फोन करा.
ए रामासम्या चला आता वहिनीला आराम करू दे. ती वहिनीला राखण थांबायचे ना, मी थांबतो की. अरे सोमा झोपू दे मला, जा तू. मी काय लहान आहे माझी राखणगिरी करायला. बघा की चल त्यांना आराम करू दे आता. येऊ का वहिनी? होय होय ये. काळजी घ्या. तेवढं दार लावून जा रे जाताना. रामा दार लाव तेवढं. बर बर लावतो वहिनी. होय, होय. चला अंकिता. स्वाम्या हुकी माग लागन की अंकिताला माझ्या. तुझं एक जागा वेगळंच असते बाबा, म्हणे लागन की माझ्या अंकिताला. रामा सोमा आज जे काय झालं ते लय डेंजर होतं. आज तर आपण सगळं समजवलंय आणि जर काही तर कायमचा तोडगा काढायला पाहिजे यार. कायमचा तोडगा काढण्यासाठी काय करावं लागणार अंकिता? आपल्याला महादेला समजावायला लागेल सगळं. ह्या सगळा मॅटर झालेला त्याला सांगायला लागेल, तेव्हाच तो माधुरी वहिनी संग नीट राहील, हाय की नाही? अगं अंकी तू सगळं खरंय, पण तो माझ्या आहे निवळ येडा वाकाचा आहे बघ. त्याच्या डोक्यात नक्की तायडी भरली, त्याच्यामुळे मला तरी काय वाटत नाही तो सुधरल म्हणून. अरे पण आपण प्रयत्न तरी केला पाहिजे ना. मी समजवते त्याला. बरं अंकिता, ते आपण दोघं जाऊ आणि महादाला समजू. चल. ए यार कुठं चालले? महादाला समजायला चालले ना, मग मी बी येतो की. कशाला तू आता तर म्हणला की महादा नाही समजणार आणि तिला येडा आहे, त्यामुळे तू जा घरी, आम्ही दोघं जातो आणि महादाला समजवतो. चल. ए अरे येऊ दे की. असं असतंय का? ए अंकी अगं येऊ का? बर बर बाबा दोघं पण चला. हा. आणि मी समजावायला लागले ना, तुम्ही पण सगळं झालेलं जशास तसं सांगा, तेव्हाच ते महादेला येऊन वरील. होय की ते लाईन वर येऊ नाही येऊ, पण अंकी तू लाईन वर आली पाहिजे बघ. काय म्हणलं रामा? हा काय नाही ते आपलं सहज बोललो. त्या महाद्याला क्लिअर करायचंय ना, चला महाद्याचं आधी क्लिअर करू आणि मग आपलं बघू. स्वाम्या तुझी आजकाल परी दिसत ना, कुठे गेली रे? हे जण पैकीचा काहीतरी विषय आहे ना. लय खोल विषय. समज मार्टी झाला की. ए अरे नाही असं काही नाही. चला आधी महाद्याला शोधायचं ना, चला तिथं बघू आधी. पण परीच स्वाम्याचं लय जुनं लपड. ए गपकी काळे माझी नाही ती परी. बरं चला मग घरच्या मोटरचं बी करावं लागेल का ना. बिघडली ना असं कवर गुलगुल करत बसायचं. नाहीतर त्याला पाणी नाही भेटत होते. होय की. बरं चला मग जाऊ. हा बरं माझा हां मी बघते इथलं. तू मग असं म्हणाला होतास ना माधुरीला घेऊन दवाखान्यात जायचं ते, मग तू तिचं बघ, मी बघते इथलं. ऐका आता जायला होते मी त्याचं काय एवढं का. अरे तसं कशाला, अवघडलेली बाई आहे ती. तू आधी तिचं दवाखान्याचं बघ, तिथलं समजा मी बघ. हा नाही ती सोडा तिचं जायला येईल परत. हा चल. माझा तसं बी समजा काय आपल्या मनाप्रमाणेच होतंय ना, मग त्या बाळासाठी तरी कर रे बाबा. उगं तिला काय झालं बिलं तर माझ्या नावाचा कुटाणा होऊन बसायचा. म्हणून मग तू आधी तिचं दवाखान्याचं बघ, तिथलं समजा मी बघ. बरं चालतं की जातो मी. बरं संध्याकाळी येतो का घरी? चालते. चालतं चला घेऊ मग आपण. हां पण एक काम करा, तुम्ही बी काय करा, नीट जावा आणि नीट करा काय काम आहे. होय की अल्ला उघडाय गड्या लईच नाद लागलाय. होय की जा ते तर आहेच की. मग. बरं चला येऊ का मग मी. हां आणि ऐका की जायचं आधी हां अगं बाई. पहिलं प्रेम खरं प्रेम असतं म्हणतात, उगाच नाही. होय ना. आता कसं माझ्या मनातलं बोलली बघ सुमन तू. तुला खरं सांगू, जेव्हापासून मी इथं आलोय आणि तुला बघितलंय तेव्हापासून माझं नवं जगणं सुरू झालंय बघ. तुला खरं सांगू, तुला भेटल्यापासून या काळजामध्ये एक पिरमाचा नावाचा झारा सुरू झालाय बघ. असं होय. हा मग यो जरा असाच खळखळ खळखळ वाहत राहायला पाहिजे.
कळतंय ना? अगं तू माझं खरं पहिलं प्रेम आणि तू माझ्या संग असशील तुझ्या प्रेमाचा झरा असा खळखळून व्हायल की ग हा खरं का? मग अगं खरंच तुझ्या प्रेमात वाहनं एकदम सोपं आहे लई सोपं आहे बघ. आईला अंके त्या तायडीने तर तुझ्या बापाला बी नादी लावलंय. अरे बुरट्या ती नादी लावाय सोड पण पहिलं प्रेम काय प्रकार आहे नेमका? काय माहिती, मला तर काहीच कळणं झालंय बघ. हे सपन बिपन नाही ना? अगं नाही अंके ह्या मळ्यामधून असली कुठे होतच राहतात बघ त्याच्यामुळे सपन बिपन अजिबात समजू नको. तर काय करायचं? आपण तर महादाला सुधरवायला निघालो होतो, पण आता असं वाटायला लागलंय माझ्या बापाला बी सुधरवायची गरज आहे. कसलं गुलगुल करतंय बघ म्हातारं. आईला हे पहिलं प्रेम आणि भीम मी पण पहिल्यांदाच बघतोय. माझ्या नजरेतनं कसं वाचलं राव हे? हा आठवलं. यो नाग्या त्या वयात तायडीच्या लईच मागं पुढं करायचा. त्यांचे नजरेचे लईच लपंडाव चालायचे. पण त्यांचं प्रेम तवा काय शेवटाकडं आलं नाही. तायडीचं दुसरीकडे लग्न झालं आणि नागूचं तिसरीकडे लग्न झालं. बराच काळ गेला. नागू जेलमध्ये गेला आणि तायडी संसारामध्ये गेली. आणि आता पुन्हा मळ्यात नवा कुटाणा करण्यासाठी ही जोड एकत्र आले बघा. बघू आता यांचं पहिलं प्रेम उठून दिसतंय का महादा आणि तायडीचं चालू प्रेम उठून दिसतंय. बघू ना पुढे काय होतंय ते नक्कीच बघू. पण सध्या बारीक असा ब्रेक घेऊ. बाय. हॅलोच. खरंच सुमन अगं केलं तर समजा सोपं आहे बघ. अगं कळतंय का तुला? कळतंय र, पण या मळ्यात मला समधी तायडी म्हणून हाक मारतात. तूच एकटाय जो मला माझ्या खऱ्या नावाने हाक मारतो. अगं तू माझं पहिलं प्रेम तू माझी प्रियसी आणि तुला कसं तायडीन ताईसाहेब म्हणायचं ते ऐकायला बी कसं वाटतं आणि बोलायला बी कसं वाटतं. म्हणून मला सुमन कसं ग्वाड वाटतं बघ. ऐकायला बी आणि बोलायला बी सुमन आहे का नाही? होय, लयच गोड वाटतंय बघ. हा राम्या बाई बाईंची बाई आहे ना का कशी एका नजरेत घायला करते बघ. कळला स्वामी बरोबर आहे तुझं. अरे कला असते रे कला. अशी बोलायची बघायची अशी नजरेनं घायल करायची कला असते बघ. स्वामी तुझं डोळस काढून बरं का मापात्रा कडू. हे मापात्रा म्हणजे काय रे? मापात्रा म्हणजे गोडरा गपरा गाररा. हे गप काळे टॉकरी. भावटांनो, इथे माझ्या बापाचं काय चाललंय आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय? बुरट्यांनो कळते का? तिकडे चल टॉकरे तिकडे बघतो तुला कळू. बुरट्या ओढ नको काय तू जास्त. तुला मध्ये सांगितलं ना ती माझी म्हणून तरी पण काय असतं तुझं पुढं 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 पुढं. अंके देवा, काय चाललंय रामा तुझं? हा, तिथे माझ्या बापाचं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? जर वेळेस असं भांडत बसायची गरज आहे का? अंकिता ते काय ना आपलं ते मजाक मस्ती करत होतो बाकी काय सुधार आहे. अरे रामा, ही मज्जा मस्करी करायची वेळ आहे का? हा, इथे एक तर कळणं झालंय त्या महादाला कसं समजावायचं त्या तायडीपासून लांब ठेवायला. आणि तुमचं वेगळंच माधुरी वहिनीचा संसार वाचवायचा आहे ना? हा, मग हे असं चाललं तर कसं वाचणार? जर त्यांनी काहीतरी करून घेतलं तर सगळं पाप आपल्या अंगावर येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जरा सिरियस व्हा. कळतंय का? कळतंय कळतंय. तायडी आले. कुठे जातोस तू वैरण आणायला? ते वडाचं आहे. तू पण जातोस आहे ना? काय करताय रे इकडे? होय रे राम्या, काय काम धंदा आहे का नाही सोम्या? नाही 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 आलतो तू बघा असंच फिरत. अरे असा फिरत बसलास तर लगीन बिगीन कसं व्हायचं तुझं? आता ते तुमच्याच हातात आहे ना. नाही नाही म्हणजे देवाच्या हातात आहे ना. देवाच्या हातात काय बी नसते बघ, समजा काय आपल्या हातात असते. होय की नाही अंके? होय होय, बरोबर आहे की. अख्ख्या मायात मला हीच पोरगी शानी वाटते बघ. माझ्या सरी आणि परीपेक्षा बी शानी. म्हणून म्हणते कडू नको, लय बी हिला बिघडवू नकासा. आणि तू ह्यांच्या लय नादी लागू नको. खायला कारण भुईला बार आहे ती भुरटी. बरं चल जाऊ का मी? चालते. एक दिवशी का नाही हिचं आणि माझ्याच लबड या वाड्यात बघितलं होतं तेव्हापासून का नाही ही बाय माझ्यावर ताव धरूनच आहे बघ अंकिता. हा तरी बी म्हणलं मला कसं काय असं बोलतात. मला असं नाही बोलत त्या कधीच. बघ की स्वतः काय बी कुठानं करते आणि तुम्हाला ज्ञान शिकवते. जाऊ दे. बरं अंकिता तिचं जाऊन दे. तू काय महत्व सांगत होती ती सांग की. हां,
ती सांगते आधी तुम्हाला. तर आता काय प्लॅन करायचा आणि माधुरी वहिनीचा फक्त संसार कसा जपायचा? तुमच्या मायला मी तुमच्या भुरट्या हो मायापूरच्या नादी लागता वय तुम्ही. हा अरे इसरला काय तुम्ही? स्वतःच्या बायकोला मारलेला माणूस आहे मी. नाव आहे माझं. परत जर का मायापूरच्या नादाला लागतं ना यात टाका. हा पाहित नाही. अहो बापू थांबा. ए रामेस्वामी थांबा. इकडे या. अहो बापू आम्ही असंच फक्त उभारलो इथं. चांगली पोरं आहेत ते. या इकडे या. बापू ऐकतात माझं. कुठे पण कसं काय फुगीरपणा दाखवताय हो तुम्ही पण? हा दादाचं बोल नको तू बी. हे बघ माय पोरगी आणखी तिने सांगितलं म्हणून मी गप बसतोय आणि तिने सांगितलं म्हणून तुम्ही नीट हायसा. उद्या जर का हिने तुमच्या बाबतीत मला काय उलट पालट सांगितलं तर मी आहे किंवा हात आहे आणि ते तुमचं पाय आहे. कळलं का भोरट्यानं? तुमच्या मायला मी बर तुमच्या. जाऊ दे सोडा. लय अंधार झालाय ना. चला जाऊया घरला. चला बापू चला. हा चला. ह्यो मळा विचित्र आहे. इथली नाती विचित्र आहेत. इथली माणसं विचित्र आहेत. इथले दिवस रात्री सगळं चित्र विचित्र आहे बघा. म्हणून तर सध्या माधुरी रडण्यात गुंग आहे, तर महादा प्रेमाच्या नशेत बेधुंद आहे, तायडी गर्वात धुंद आहे, तर बाकी लोक त्यांच्या आयुष्यात दंग आहेत बघा. बापू आज लयच हसायला लागलाय. काय विषय? काय नाही ते आपलं सुखाचं जगणं जगायला लागलोय ना म्हणून जरा बरं वाटायलंय. अगं सुखाची झोप यायला लागली आता. असं वय हा भारी आहे की. भारी आहे ना. बापू एक बोलू का? म्हणजे एक विचारू का? पण माझ्यावर रागवायचं नाही ना. अगं येडे हे बाप तुझा आहे. तुझ्यावर आजपतूर कधी चिडलाय का? विचार काय विचारायचं ते विचार. ते मला असं वरच्यावर कळलं होतं. अगं बोल की काय एवढं त्यात. विचार काय विचारायचं ते. अहो म्हणजे ते की तुमचं पहिलं प्रेम ताईडे म्हणून. कोण बोललं तुला? हा कोण बोललं? त्याचं नाव सांग. त्याच्या मायला त्याचं तंगड तोडतो का नाही बघ. हा तुम्ही म्हणला होता तुम्ही चिडणार नाही. मी जे विचारले ती गप्प सांगा. तुम्हाला माझी शपथ आहे. आता तुम्हाला सांगायलाच लागते. सांगा की. तुला कोणी काय सांगितलंय ते मला माहित नाही, पण त्या वयात म्हणजे त्या काळात आहे ना माझं तिच्यावर लय जीव होता आणि तिचा बी माझ्यावर लय जीव होता. आम्ही दोघं लगीन करणार होतो पण राहिलंच समजा. अय्यो होय भारीच की. भारीच की म्हणजे तुला काय म्हणायचंय ग? अहो म्हणजे बघा की तुमचं पहिलं प्रेम आता तुम्हाला भेटतंय. भारीच आहे की. तुला भारी वाटतंय वय? होय भारी आहे. आणि तसं बी तुमची दोघांची जोडी ना एक नंबर दिसत्या. आईला आणखे लय पुढचं बोलती ग तू. लय झाक बोलती बघ. होय लय कोणाची आहे मी? लेख माझीच आहे. आता तुला पटतंय तर बघ भारीच आहे की मग. पण तुला खरं सांगू का, जेव्हा मी जेलमधून इथं यावं आणि तिने इथं असावं, अगं मामाकडून तुला इथं आणायला तिनेच सांगितलं. मला टायमाला बिचाऱ्याने लय मदत केली बघ. चांगल्याला चांगली आणि वाईटाला वाईट आहे बघ, अशी गुणी बाय आहे ती. अगं नवरा असून सुद्धा असं वाटतंय की मला अजून बी जीव लावतीये. असंच वाटतंय बघ मला. होय भारी आहे की मग. तुला भारी वाटतंय ना? होय आणि तुमची जोडी बी लय भारी दिसते. मला बी भारी वाटतंय बघ. तू लयच पुढचं बोलती का आणखी? जा बाबा तिकडे. अवघडी गड्या जगणं लय अवघडी. बघितलं तर सोपं आहे. मग नागदेव आज लेच की डोळे मोठे मोठे करून बघायला लागले का बरं असं? काय बरं असं रोजच बघतोय की मोठे करून. तुला आज दिसलंय त्याला मी काय करू? अगो बया असं आहे वे. बरं चल चहा बी पिऊ. आता तुम्ही चहा देताय म्हणलं आम्ही घेणारच की. हा
पुरी काय कुठं दिसत नाही, कुठे गेल्या? त्यांचं काहीतरी काम होतं आणि किराणा बी संपला होता, मग गेलेत लालासाहेबांना नानांसंग. लाल्या, तू बिन लग्नाचा लाल्या, त्याच्या लय तुझ्यावर ध्यान आहे रे, म्हणजे आपलं तुझ्या पुरीवर. अरे माझ्या सरीला लालाला द्यायचा विचार चाललाय, हं. म्हणजे दिली म्हणूनच समज, बाकी काय नाही बघ. हा, मालकीन बाई, म्हणजे समजा मलाच काबीज करायचं ठरवलंय तुम्ही वाटते. हा, ए गप्पे, तू उग काय बी म्हणू नको. काय बी काय आहे तेच बोलतोय की मी. किती शहाणा आहेस ना ते समज माहितीये मला. हा, शान तर आहेच मी. आलं इड माझ. माझा बरं झालं आलास तू. मी बी तुझीच वाट बघत होती बघ. माझी वाट? माझी वाट कशा बाई? अरे चहा करायचा होता, दोघांचा करस तर तू आला असता, असं म्हणजे तिघांचा बी केला असता, बाकी काय नाही बघ. नाही नका मला, मी आलो आताच घरी. अरे माझा मालकीने बाईनी चहा करावा ना आपण ते प्यावा. हा, हाय का नाही? मी आबी तेच म्हण. ठेवा ठेवा चहा ठेवा. अरे माझ्या येशील ना, आणि जर वाटभर तर पिशील ना. गेल किती मी आदित्य म्हटल्यानंतर पिल किती काय पेलवान पिशील ना? होय, आता तुम्ही म्हणताय तर घेतो मग. अंगास. बरं चला या घरात चहा ठेवते. का थांबताय उन्हातच? नाही नाही, ठेवा ठेवा चहा ठेवा, तर आम्ही संसाराच्या गोष्टी बोलतो माझ्याच्या. काय रे माझा, हे चल की. ओ वहिनी 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 माधुरी वहिनी. असं कोण हाक मारतोय? रामा तू हाक मार बघ. अगं अंकिता हाक कशाला मारायची? घरात जातो आणि बघून येतो. अरे काय आंघोळ बिंगुळ करत असल्या तर तसं बरं दिसतंय का? त्याच्यामुळे असेच हाक मार. ओ वहिनी 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 माधुरी वहिनी. ए फकड्या, काय झालं सकाळ सकाळ ओरडायला? आतमध्ये ये, ये ग अंकिता. मीच त्यांना सांगितलेलं तुम्हाला हाक मारायला. होय का? या 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 आतमध्ये बसा. बसा रे पोरांनो. होय. कसं काय आणि केलं एवढं सगळं सगळं? आम्ही इथनच जात होतो, म्हणलं तुम्हाला भेटून जायचं. चाललंय का सगळं नीट? म्हणजे चहा पाणी झालं का? आमचं तर झालंय. होय होय झालं की. वहिनी लय चेहरा उतरल्यागत वाटायला लागलाय. काय झालंय? तुमचं काय झालंय का? म्हणजे आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. आता एवढं तर विचारू शकतोय ना, सांगा की काय झालंय? अगं नाही, काल तर दवाखान्यात जायचं होतं ना, पण ह्या समजा कुठाने पाय नाही का, मी त्यांचं काही बोललेच नाही. पण आता असं वाटतंय ह्या समजामध्ये ह्या बाळाची काय चुकी, त्याचाच विचार करते बघ. ओ वहिनी हॉस्पिटलला जायचं होय? चला की मी घेऊन जातो की तुम्हाला. हा म्हणजे तू नेशील वहिनीला दवाखान्यात आणि कुठं खड्या तर पाडशील. अरे राम्या, तुला माहित नाही का, गावातल्या कित्येक म्हाताऱ्या बायांना मी माझ्या गाडीवर दवाखान्यात घेऊन जातो आणि सुखरूप घरी घेऊन येतो. मग वहिनीला बी घेऊन जाईल की. खरं नेशील ना? हो अंकी, अगं तुझी शपथ. अरे अंकिता शपथ कशाला घेतो? तुझ्या त्या परीस शपथ घे की, मग आम्हाला खरं वाटन. होय होय, तुझ्या प्रियसीची शपथ घे, म्हणजे आम्हाला खरं वाटलं. होय अगं, त्या दिवशी मला पण म्हणत होतं की परिसंग लग्न जमतच आले, ती माझी प्रियसी असंच काहीतरी. हा हा बराबर आहे, वहिनीचं बराबर आहे. हो वहिनी, बरं तुम्हाला त्याच दिवशीच आठवतंय. हा आठवतंय म्हणून तर बोलते त्या ती. तू पुढचं बोल काय आहे ती. अरे पण काय बोलू? अरे हेच की तू गावातल्या बायकांना सुखरूप दवाखान्यात नेतोस आणि सुखरूप घरला आणतोस. हा शपथ घेऊन सांगतो. अरे पण असं खरं बोल ना, परीस शपथ घेऊन सांग. अरे बाबा हो, परीची शपथ घेऊन सांगतो. गावातल्या म्हाताऱ्या बायांना मी सुखरूप दवाखान्यात नेतो आणि सुखरूप घरी आणतो. वहिनीला बी सुखरूप नेतो आणि सुखरूप आणतो. पटलं का आता? हा पटलं पटलं. वय वय, पटलं पटलं. जाते काय वहिनी? होय जाते, पहिल्याला येऊ दे, जा म्हणलं तर जाते, तर मग काय राहिलंच. होय, पण महादेव काका आहेत कुठं नेमकं? आव घडे घड्या, मला बोलवायचं, मी आलो असतो ना आतमध्ये चहा घ्यायला. हाय का आता मी कशाला येतं? धरपेल मग पिचा आणि सांगा कसा झालाय ते, नाहीतर निक्क्या घुमाव आणि फराफरा आवाज काढत पिशीला. नाही असं कसं सांगणार ना, चहा तर पिऊ दे. एकदम झाल झालाय बघ, एकदम जबराट, जबरदस्त, एकदम चविष्ट. तुझ्या होय का? गप्पा हाणतोय. गप्पा कशाला आणतोय? अगं तू तुझ्या वाट्याने पिऊन तर बघ, मग कळेल तुला. अरे होय की, खरंच झणझणीत झालाय बघ चहा. ए माझ्या, काय सकाळ सकाळ असं तोंड पाडून बसलाय? हा बायको बिकू बोलली काय तुला? काय
नाही तुझी आणि बायकोची तुझी कुणकुण चालू असते म्हणून म्हणलं मी बाकी काही नाही. नाही नाही असं काय नाही बरं का. तिला जरा दवाखान्यात घेऊन जायचं होतं म्हणून आलतो विचारायला की जाऊ का घेऊन म्हणून. कसं काल जाणार होता ना, का नाही गेला? ना म्हणजे जाणार होतो बरं का, पण उशीरच झाला आणि म्हणून विचारायला की सकाळ सकाळ जातो आणि येतो लगेच माघारी. अरे जा की मग, ही काय विचारायची गोष्ट झाली का? हां हा मी पण तेच म्हणतोय, जा जा. इथं काय कमी जास्त लागलं ना मी आहेच की काळजी घ्यायला. तू काळजी करू नको, तू जा बायकोची काळजी घे जा. बरोबर आहे नागूच. इथलं समजा आम्ही बघतो, तू जा आणि ये. जा तू जा. जातो की मग. हां जा की मग. जातो की मग. कळतंय की माझं. कळतं की माझं मला. जा बरं येऊ का. नीट जा आणि नीट जा निवांत ये. बायकोची काळजी घे बाबा. माधुरी पुटुशी नाही म्हणजे बाळपणाचं अवघड असतंय ना. काय मालकीन बाई. मग काय तर. तुझं झालंय का बाळपण पहिलं जड? ए नागू, कधी बी काय बी म्हणत जाऊ नको बरं का. काय म्हणलोय मी? काय झाले ते सांग की बा, पहिल्या सांग की मग. बाळपणाला. म्हणजे कळते का तुला काय म्हणते? काय हा? कळतं का म्हणजे आता काय पहिले. एक काम करतो, मी खाली जातो आणि माझ्याला वरती घेऊन येतो, म्हणजे काय बोलता बी येईल, निर्णय पण घेता येईल. ए आला पैलवान. पैलवान आला र पैलवान आला. वहिनी तुम्ही पण हसून म्हणा की, माझीच नजर लागल त्याला, पैलवान आला रे पैलवान आला. ऐक तू शाळेला सकाळ सकाळ काय ऐकावं लागले, पण अंके तुला गोड गाते आहे. बर टॉकऱ्या, तुला पुन्हा बघतो र जाळक्या ए, कुठल्या. शांत बसा, नाहीतर आमच्या बापूंना नाव सांगे ना. महादेव काका, अहो ते माधुरी बहिणींना दवाखान्यात घेऊन जायचं चाललं होतं आणि तुम्ही यायचीच वाट बघत होतो. म्हणजे सोमा म्हणत होता की तो घेऊन जाईल, त्याच्याकडे गाडी बी आहे आणि तुमचं काम बी बुडणार नाही. मग जाऊ दे का वहिनीला. होय ग, जाते काय सोम्या संग. होय जाते की. तसं बी चालत जाण्यापेक्षा गाडीवर गेलेलं बरं आहे. हाय का, बघा कशी बोलते. अहो ह्यांचं ठरलं होतं, पण आम्ही तुम्ही यायचीच वाट बघत होतो. आहे का नाही सोमा? पण कसं पहिलवान म्हणाल तस. अंग असं. बरं बरं तसं बी मला मळ्यात काम आहे तिला, तर मग जा मग सोमा घेऊन तू. चालतंय की वहिनी, चला जाऊ पटकन जाऊन पटकन येऊ. बरं बरं थांब आले. ते काहीतरी रिपोर्ट त्याच ते घेऊन आले काय. हा चालतंय. नीट जाशील हं? हळू जा आणि हळू ये. विसरू नको, महाग आपल्या माधुरी वहिनी आहे त्या. हा फाकड्या नीट जा बाबा, नाहीतर नवीन कुठाला करशील तू. ए गप्पाई काळ्या. हे शांत बसा की रे. चला वहिनी, आवडलं का? चला हा, चला चला. चला. बसा वहिनी बसा. हा, हळू जावा. सोमा हळू जा हं? टॉकरे. महादेव काका, ओ महादेव काका, रामाला तुमच्या संग काहीतरी बोलायचंय. माझ्या संग होय. काय रे, काय बोलायचं, बोल लवकर. काय आहे मला. ते मला बोलायचं होतं की आपलं ए बाबा, काय रे अनु लावलंय उगा. बोलू पुन्हा कधी तर. तो मालकीन बाई बी चालल्या का ना. अहो ते तर आम्हाला पण दिसतंय आणि संग आमचं बापू पण आहेत की बघा. होय की, तेव्हा बी हाय की. अरे मग आम्हाला त्यांच्याबद्दलच बोलायचंय, म्हणजे तुला सांगायचंय. सांगू का नको. अरे सांगतो का कसं आता, का उघड डोकं फिरवायला लागला. जे काय बोलायचं ते बोल की. बोल की बिंदास बोल बोल, मी आहे. बोलू म्हणते. सांग की त्यांना, म्हणजे त्यांचं पहिलं पहिलं. ए बोलतो का जाऊ आता मी. ए पहिलवान थांब थांब, सांगतो की ऐक आपलं तू काय ते. हा तू बोलच आता, बोल काय म्हणतो बोल. अरे तू बोल रे, बिंदास बोल, मी आहे की तुला. ते पहिलवान ते तुला ते ही माहिती का रे, आपलं तायडीचं पहिलं प्रेम कोण आहे माहिती का. पहिलं प्रेम म्हणजे. अरे पहिलवान पहिलं प्रेम म्हणजे पहिलं प्रेम. अरे तेच विचारतोय की पहिलं प्रेम म्हणजे काय, सांग की मग. अहो त्याला असं म्हणायचंय की म्हणजे ताईडीचं पहिलं प्रेम, एकदम सुरुवातीचं प्रेम, म्हणजे एकदम लहानपणीचं प्रेम कोण आहे माहितीये का तुम्हाला. नाही आता ते मला कसं माहित असणार बरं. अरे पहिलवान ती मला माहिती ना, म्हणजे आम्हाला माहिती ना. अरे मग माहित आहे तर सांगा की मग. अरे पहिलवान
तिकडे जाणार ती फुगीर नागू दिसतं का ती तर हाय तुझ्या तायडीचं पहिलं प्रेम म्हणजे लहानपणीचं प्रेम. ए काळ्या काय बी कशाला बोलतो रे हा? ए यार पैलवान मी कशाला काय बोलू त्याच्याच पुरीने सांगितलंय बा तीच बोलतोय मी कशाला काय बोलू. होय माहिती काका खरंय. रात्री आमच्या बापून मला स्वतः सांगितलं की तायडीच त्यांचं खरं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम आहे. आणि हे सगळं माझ्या मेलेल्याची शपथ घेऊन सांगते हं. खरं आहे सगळं. बरं असू दे की मग त्याचं काय मला एवढं. मला कशाला सांगायला लागलं तुम्ही. मला आहे तिकडं मळ्यात खाली काम येतो मग मी. हा ते सांगा म्हणलं तुला. आज लयच खुललाय रे. का बरं असं? का बरं असं? अगं युमाळा म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग. इथं नाही खुलायचं मग कुठं खुलायचं मेल्यावर. ते बी आहे म्हणा. तसं बी आजकाल मला इथं लयच करमायला लागले बघ. मला पण लय करमायला लागले. अगं मला पहिलं प्रेम पुण्यांदा जागायला मिळणार म्हणजे तू मला परत भेटणार. मला बी करमतंय. ए उगं काय बी बोलू नको. काय बी कसं ग हा तू अशी नटरंगीणार माझ्यासमोर उभी हा काय बी बोलेल काय बी करेल जमतंय का? अवघड आहे गड्या. अवघड कसं बघितलं तर समज सोपं आहे. अरे माझा तू दवाखान्यात जाणार होता ना? नाही अरे जायचं गेला का? ते माझं मी बघतो. हा जरा कामाचं बघू आता आणि जावा जरा वरी हिरीवरची मोटर चालू करा. आज इकडंच पाणी घेऊ. सकाळपासून करायचं सोडून बसला इथंच. हा अरे काय बघतो जा की. आईला गडी लयच गरम झालाय. ती गरम का बघतो माझं मी. जा जा जातो जातो. ए मादा काय झालंय असं सापावानी फनफन करायला? मी काय विचारते राहू दे ती काम. अरे ऐक की मी काय विचारते सांग. काय झालं हा सांग की. हे बघा त्या खुन्या नाग्यानं तुमच्याकडे वाईट नजरेनं बघितल्याला मला अजिबात आवडत नाही. आणि जसं तो इथं मळ्यात रमायला लागला का नाही तसं तो मला येड्यात काढते होती. आणि त्याचीच लय काळजी वाटते बघा मला. मादा ए इकडे बघ की. अरे ही तायडी तुझी तायडी. तसं बी आपले ठरले ना तुझी मी आणि माझा तू. म्हणून म्हणते नको लय लोड घेऊ. तुला आहे ना माझ्यावर विश्वास? तुला या तुझ्या तायडीवर विश्वास आहे ना? आहे हो म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे पण त्या खुनी नाग्यावर अजिबात विश्वास नाही माझा. अहो त्याने त्याची बायको मारून टाकली तिकडे नदीत. हा आणि तुम्ही शांत मी आहे ना. तू नको लय लोड घे. अरे अशा कित्येक नागाला त्याच्या ब्या ठेचून मारलेलं त्याचं त्याला बी कळायचं नाही. म्हणून म्हणते नको लय लोड घे. शांत होत. होय की पण तुम्हाला सांग का ते नाग्याला मी आहे ना. अंकी आणि रामानी लई डोकं लावून महादाच्या डोक्यात ठिणगी टाकली होती पण हुशार तायडीने ती ठिणगी एका मिठीतच जिरवली होती. त्यामुळं जेवढा दिसतोय तेवढा ह्यो उलगडणारा डाव पुढे सोपा नाहीये. सोपा कोणासाठीच नाहीये. सोपा ह्यो मळाच नाहीये. इथं जगणं सोपं नाहीये. इथं नाती टिकवणं सोपं नाहीये. इथं नाती फुलवणं सोपं नाहीये. म्हणून तर म्हणतोय ह्यो मळा कुणासाठीच सोपा नाहीये. ह्यो मळा खरंच सोपा नाहीये. सगळी कामं कशी मनासारखी झाली. आता घरी पोरीने स्वयंपाक बी मनासारखा केला असला म्हणजे झालंच. म्हणजे जेवते आणि लगेच ताणून देते बघ. हा मी बी तसंच करणार आहे बघा. माझी अंकिता लय झाक स्वयंपाक करते बघा. तुम्ही खाऊन तर बघा. होय मी बी महादाला तेच म्हणत असते बघ की अंकी लय गुणाची पोर आहे बघ. होय ना? होय की. हा खरंय खरंय. पहिलं लेकरू खरंच गुणाचं असतंय. मी तर म्हणतो जे पहिल्यांदा घडतं का ते खरंच गुणाचं आणि पिरमाचं असतंय बघा. म्हणजे कसं आहे बघा पहिली बायको पिरमाची पहिलं लेकरू
पिरमचं, पहिलं लगीन पिरमचं आणि पहिले प्रेम बी पिरमचंच की. हा होय की ते समज खरं आहे, पण माझ्यासाठी पहिले लग्न म्हणजे प्रेमाचं नाही, नुसता बिनकामी नवरा आहे बघ. आता बघ की मी आहे इथं आणि तो तिथं त्याच्या आईबाकडं हाय का कशाचं मी नुसता नावापुरता नवरा आहे बघ. अहो त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा की. काय रे माझ्या? होय की अरे काय माझ्या वैकीच्या पुढे चल केला का? हा ती माधुरी तिकडे पुढची आहे त्याच्यामुळे टेन्शन मध्ये आहे काय पहिलवान. हा टेन्शन घेऊ नको, मी म्हणलंय ना पहिलं लिकरू गुणाचं असतंय. होय ग? होय माझा नको लय ताण घेऊ. नाही मी कुठं ताण घेतो. बरं चला मला काम आहे ते येतो म्हणून. हा ये आणि होणाऱ्या बाळाची काळजी घे बाबा. मी तवर पिरमाचं बोलून घेतो, माझ्या म्हणजे पिरमानी बोलून घेतो. ए नागू हा? लयच गमतीचं बोलायला लागलाय की. गमतीचं नाही तर कसं बोलू? असं नटंगीणार माझ्या समोर असतं नी गमतीच बोलणार की. बोल बाबा, जसं बोलायचंय तसं बोल. हा, बोल म्हणजे कसं? बोलायला भरपूर आहे, पण समोरच्या माणसाने ऐकून घेतलं पाहिजे का नाही? हा वय चला चला, घरी जाऊया. वहिनी कसं आहे सांगू का, मला का नाही ती अंकीला आवडती बघा, पण काय करू आता, तिच्या घरच्यांचंच भेव वाटतंय बघा. कसं माझा जीव खालवर होतो तिच्यासाठी, पण लय मनात बसली बा पूर्वी. तिच्यासारखी पोरगीच नाही मी म्हणतो ह्या जीवनात आयुष्य. मग पहिलवान बरं आहे ना सगळं? हे रामे, तुला काय काम धंदा असतो का नसतो रे? सारखा खोटा गुतले का तिथंच असतो? अरे जा की पाय. हे जे आईला कुत्रे का सारखा गिरट घालतो घराच्या मागं पुढं. हा येतो जातो जा. लय पाहुणा असल्यासारखं बोलतोय. सगळीच नासकी येते मळ्यातली ऐकली, सगळी माणसं नाटकी मळ्यातली सगळीच ऐकली येते, सगळी ऐकली येते. काय झालंय? घ्या पाणी वसंत. ए काय घ्या पाणी म्हणे घ्या पाणी. नाही म्हणत एक दिवस पाणी नाही घेतलं तर याचा किडा त्याचे बी माझ्यासोबत नाटकं करतोय. मला टोमणं हाणतोय. पहिली बायको पेरमाची, पहिलं प्रेम पेरमाचं. आईचा दाना ह्याच्या आई घातली असते का 10 वर्ष जेलमध्ये? नाही का माझा त्याला ना आई घाला चांगला असा चिमटावालाच पाहिजे त्याला, तरच माझा नाव सांगतो. आईला मला नडतो काय? मागण्यावर मला नडतो, ह्या माझ्याला नडतो काय? त्या आईला अरे त्या आई घालायला इथलं पळवून लावला मी. मला नडतोय, माझ्या मागण्यावर मला नडतोय. थांब. अहो काय झालंय? कोण नडते तुम्हाला? एवढी का चिडचिड करायला लागली? ए तू का पाय, तुला कोणी तुकडा टाकलाय का? चल जा. बर त्या नासक्यासारख्या बरणपूर काय करते का? नाही तर जीवच घेईल तुझा मी, कळलं का? चुकलं माझं, नाही बोलत. जेवून घ्या आता. हे असं बोलून वाद करण्यापेक्षा ना जेवलेलं बरं. ए जा जेवलेलं बरं. बरं झालं असेल व्यायाम करून तर जाऊ हात पाय धुवून घ्या. जातो हात पाय धुवून घ्या म्हणून. तू नको मला शिकवू, कळलं का? सगळीच येड सगळी ते आई घाले, सगळ्यांनाच बघावं लागलं ह्या मळ्यातल्या. महाद्याला लागले ते शिकवा. सोपं चालेल सगळं. पैलवान अरे पहिले बाळ काही धावतोय. ए मास्तर जा की नीट गप. आईला का लागला उगा आबा आपला? का असं? का रासन बिस माझी मर्जी. माझ्या मध्ये मी चालू ताईडीकडे जाऊ का? जा ताईडीकडे जा नाही तर बाईडीकडे जा. तुला कोणी विचारलंय का? तो अरे चिवच्या घरी उद्या सवासणी येत्या, तीच चाललोय सांगायला. अरे सवासने असू दे नाही तर नसू दे, मला कशाला सांगतोय? आईला उगा बघा सगळीला का निकी येड झवी झाली ते मळ्यात. म्हणजे आम्ही येड जाऊन तुला शांत व्हावे रे. ए अरे शान आहे मास्तर, जा की गप. बाई माणूस काय बोलत नाही भुगाच करेल तुझा. अरे तुला भुगा करायचं तिकडे भीत भुगा कर ना, आम्हाला भुगा करायचं बोलतोय. सकारला काय? सकारला काय? जा चल आलं बरं. आईला अगं चांगलंय, पण त्याचा मुलगा फ्यूज येड्याने करायला लागलंय. येड्या भोकाचं किती येतंय मला शानपणा शिकवते. आई आणि माझ्या पुढे चुरू करते. भांड सोडा कुठं ना करायला लागलं. अहो याव जेवून घ्या. ए काय लागलं? ये जेवून घेऊ. हा उगा नाटक करती. या ह्या माणसाला काय बोलावं का नाही? काय बोलूच नको, गपत बस तू, कळलं का? एक तर आण नाही सकाळपासून पोटात, ते आई घाल्याने बी कुठाना लावलाय तसला. आईला डोकं फिरवते ती सगळीच. नाही रे माझा जेव तू जेव. आईला सगळ्यांनी नाटकं लावले ती. जेव लका, जेवलं तर हाय नाही तर काय? महादा समद्याच मळ्यावर इथल्या लोकांवर एवढा शिनतो आहे, पण आजच्या दिवशी
बाकी लोकांनी या मळ्यात काय दिवे लावलेत ते बी जरा बारीक नजर फिरवून बघूया. घे ना परे, लय आवडतो ना तुला, घे. अरे बास ना. आहे का? अगं यो बिबट्या नाना सोबत असताना बस सनबीस म्हणायचं नाही. हा मग काय म्हणू? अगं फक्त म्हणायचं द्या नाना, द्या की नाना, देत राहावा नाना, फक्त द्याची भाषा करायची. बरं नाना. अरे निक्का नाना नाही ग बरे, निक्का नाना नाही. बरं बिबट्या नाना. हा ना. परी जेवढी नानासोबत प्रेमाने राहते तेवढीच प्रेमाने सोमासंग बी राहते. एकदम सर्व धर्म समभाव तसा तिचा दोघांप्रती बी भाव आहे बघा. का रे सोमा, तुम्हाला आधीच्या सारखं 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 भेटत नाही आता? आता भेटून तरी काय करू? तू आपलं नातं कुठं फिक्स करते? अरे आपलं नातं फिक्सच आहे ना. आपण आधी त्या सरीचं काय ठरतंय ते बघू ना. अगं अख्खा मळा मला म्हणतोय की परी आहे ना ती फक्त त्या बिबट्या नानाचीच म्हणून. अरे मला तुझं हेच तर पटत नाही ना. अशी हार नसती मानायची रे राजा. प्रेमामध्ये लोक किती झटतात, पडतात, इव्हन भांडणं करतात. तेव्हा जाऊन कुठं त्यांना ते प्रेम भेटतं. म्हणजे मी अजून थोडा प्रयत्न केला तर तू होशील माझी? हो मग नक्की होणार. सोमनाथ फाकड्या, प्रयत्न करून दाखवा मला. आता बघ हा सोमनाथ फाकड्यानं काय प्रयत्न करतो ते. परी जशी सुखासुखी दोघांना बी नादी लावत राहते आहे तीच स्ट्रॅटेजी मागील काही दिवसात सरीने बी लागू केली आहे बघा. तिला बी कळलंय नवा संघ बोलणं चालू ठेवायचं असेल तर खोट का होईना लालूला नादी लावावंच लागेल. अरे माझी लई इच्छा आहे ग की तू अशी साडी घालून माझ्यासमोर यावं म्हणून. असं? अहो मग नसेन की. पण लाला साहेब, त्याकरता माझ्याकडे एखादी चांगली साडी तर असायला हवी ना. म्हणजे तुझ्याकडे साडी नाही? हो हे धर पैसे, नाहीतर एक काम कर, आत्ता लगेच तालुक्याला जाऊ. तू बोटानं दाखवेल तसली तुला काटापदार साडी घेतो. अहो लाला साहेब, आत्ता गेलो तर कसं वाटेल ते? मी काय म्हणते, आपण नंतर कधीतरी जाऊ की दोघच. अगं सरे, पण असं साडी घेण्यासाठी तू परत कधी मला भेटशील का? 100%. बरं मला एक सांगा, मी तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी येणार? मी नक्की येणार. अयो हो, तुम्ही लाजताय की काय? हा सरे खरं सांग का? हा कधीच नाही, पण आज इतकं प्रेमानं बोलते ना, लय भारी वाटतंय बघ. असं होय? म्हणजे मी असं तुमच्याशी प्रेमाने बोलले तर तुम्हाला लय भारी वाटते? खरंच सरे लय भारी वाटतंय. बर मग मी येऊ का आता? उशीर होतोय ना मला. पण परत नक्की भेट मला. नक्की भेटू आपण परत. बाय. जसं सरीने तात्पुरतं का होईना लालूला नादी लावलंय तसं तिची आणि नवाची प्रेमाची गाडी काय पुढे जाईना. त्यांना पुढे नेमकं काय करायचंय तेच कळेनाय. नवा, ही अशी तारेवरची कसरत कुठवर करू मी? अरे तुला काही कळतंय का? सगळं असं ठरलंय. तो लाल्या तिकडे तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. मी काय करू मला सांग तरी. अगं सर, मला खरंच काय कळेना झालं. इथं माझी होणारी एक्झाम ती पण पुढे ढकलली. जो पेपर दिलाय त्याचाही काय पत्ता नाही. माझं तर असं झालं ना, इकडं आडन तिकडं वीर. मला असं वाटतंय ना, आपण कुठेतरी लांब पळून जाऊ. म्हणजे मी तिकडे काहीतरी काम शोधते, मी माझं काम करते आणि तू तुझा अभ्यास कर. अगं बोलणं सोपं आहे सर. इथं माझी आई आजारी असते, त्यात तो माझा दारुडा बाप, त्यात आमच्या घरात पैशाची तंगी. काय करू सांग ना, सांग ना. अगं करू तर काय करू? अरे पण मग आता हे असं कुठवर चालू ठेवायचं? हे बघ सर, मी माझ्या आईला सोडून कुठं पण येणार. आणि तुला वाटत असेल तसं मी काय करणार बी. नवा घरच्या जबाबदारीमुळे मळ्यातून निघत नाहीये, तर सरी घरच्या जबाबदारीमुळे मळ्यातून पळायचं बोलते. यांचा यो तिढा जवा सुटल तवा सुटल, पण या पहिल्या प्रेमाच्या जोडीचा तिढा लवकरच सुटेल असं वाटतंय बघा. तर चला मंडळी, बघू यांचं पुढे काय होतंय. सुटणाऱ्याचा तिढा सुटतोय का आणि बसणाऱ्याचा तिढा बसतोय का? दुःखात असणारा महादा सुखात येतोय का आणि निम्मा सुखात असणारा मळा
पुढं दुःखात जातोय का? तसं कसं एवढं काय नाही म्हणताय तुम्ही? तुम्हाला माहित आहे का, इथं मला भाकर गोड लागा नाही का पाणी पिऊ वाटत नाही, रातच्याला झोप बी लागा नाही. आणि जरी झोप लागली हे अंगावरून ते अंगावर करताना त्या कडूचाच आवाज येतोय कानावर सारखा. अवघड आहे, सोपं आहे, असलं काय काय म्हणतोय. मला नेमकं काय ते कळलंच पाहिजे बा. ए पेलवान, नको की अशा लहान सहान गोष्टीवर ताण घेऊ. जरा मालकाच्या लेवलला राहा. कर की दुर्लक्ष अशा गोष्टी. मला नाही करता येत ते दुर्लक्ष. काय आहे ते दुर्लक्ष का बिर्लक्ष? हा, मला एवढंच पटतंय का त्याच्यामुळं मला याड लागायला लागले, त्यामुळं त्याचं काहीतरी करायलाच पाहिजे बा. बर बाबा, करू काहीतरी, काढू काहीतरी ह्यातनं मार्ग. पण त्याआधी तू पहिल्यासारखा हसून खेळून राहा. नको असं कोणीतरी मेल्यावानी तोंड पाडून बसू. कळतंय ना काय म्हणते ते? हा, कळतंय ना? कळतंय की, चांगलंच कळतंय. पण तुम्हाला कसं कळणं गेलंय काय माहिती. बाईनी पार याड लावून सोडलंय बाबाला, तरी पण या बाईचं काय पोट भरणं गेलंय. ए माधुरी, पोटोशी आहे म्हणून मी काय बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की तू काय बी बोलशील. जे दिसतंय ना तेच बोलतीये, पण तुम्हाला असं दिसत नाही काय माहिती. सोड की बाई ह्यांना, जगू दे आम्हाला सुखानी. काय ह्यांचा जीव घ्यायला निघालीये. काय बी कशाला बोलते? हो, तुम्ही का बसा. एक तर स्वतःच्या बायकोची वाट लावून गेला बसलाय आणि वरून मलाच गप करताय. ज्या आईला हिजा तुला सोडतच नाही. सकाळ सकाळ धावतोच आता का. ए बाबा मादा, गप्पी हो, शांत. उगा माझ्या पुढे काय बी करू नको. जाते मी इथनं. आणि घ्या एकमेकाची काळजी. आणि एवढीच बायकोला तुझी काळजी आहे ना, तर बस तुलाच मिठा भारत दिसू नको बरं का मला. जाते मी इथनं. निघता डोक्याला ताप झाला यांचा. अगं जा. जाऊ दे, तिचं कुठे एवढं अरे मनावर. गप्पी, ती काय बोलती कसं बोलती तिचं तिला तरी कळतंय का? बिनलाजी. अगं जा. फोटोशी आहे म्हणून, नाही तर तुला चांगलं दाखवलं असतं. गप्पी चला चल. हिच्या आईला हिच्या लागली कुरकुर करायला. हा, सकाळ सकाळी किरकिरी कुठली. चाल का इडी बिडी झाली का तू? हा, चकरली पुकारली काय का? काय उगा त्या बाईला बोलत असती? आईला किरकिरी निकी. अरे कडू, मी काय म्हणते, तू का त्या माझ्या मागे लागलाय? हा, असं माझं पोटात बाळ असतं ना, तू माझ्यासोबत असं वागतोय का? असं करतोय ती बी त्या नासक्या कडू बाई नाही. ए गपाई तू नाच गुणाला म्हणते का? हा, तुझ्या पोटात बाळा ना म्हणून तुला काय करत नाही, कळलं का? नाहीतर थोबाडच फोडीन तुझं. ज्याईला हिच्या मला बोलती ती बोलती, कोण त्या मालकीनला बोलती. तुला माहित आहे ना त्यांच्यात कामाला जातोय मी, कळत नाही का? होय का? अरे नासक्या जा. मला चांगलंच कळतंय तू कसली नाही काम कर तुझे. कळतंय ना? कळतंय ना तुला? मग तुझी आई घाल गपकी. हा, कळतंय तर गप्पच की आम्हाला सुखानं जगू दे की. मग ज्या आईचा किडा ही जे बोलायला लागली ती बोल. मरायचंय का तुला? मरायचंय का तुला? हा, मरायचंय मला. तसं पण तुझ्या लपडी बघून जगण्यापेक्षा ना मेलेलीच बरी मी. अगं जा की मग, तुझी आई घालता जा, मारता तिकडे जाऊन. मला का ताप द्यायला लागली इथं येऊन? ज्या आईचा किडा ही जे त्या आपल्यासोबत बी लपडी केली, त्या नाण्यासोबत बी लपडी केली, नाही ना त्यासोबत लपडी केली. आणि ही पार माझ्या माती मारती होय तू. आई घाले आणि वरनं मारायचं का पाणती काय? हे नासकी. अरे मी नासकी? अरे तू नासका. तू असं पोट बाळ असते ना, मी मला असं मारतोय ना, खरं असं कोणी चांगलंच कळतंय. माहित आहे कळतंय ना तुला? तर मग तुझी आई घाल की तिकडे, झक मार जा. अरे जा. एक वेळेस मी मराल, पण आज शांत काय बसणार नाही बघ. नाही शांत बसणार? हा, नाही बसणार. बसणार नाही शांत तू? नाही बसणार. तुझं हे थोबाड ना, ही काळं थोबाड मला दिसलं नाही पाहिजे, कळलं का? आणि तुझं हे नाचकांग बी मला दिसलं नाही पाहिजे, कळलं का? जा मारता जा. किडा हिची. अरे जा. एवढं समजा बोलून पण चालत ना बाईकडे नासकीगिरी करायला. आता मी पण जाते बघ तुझ्या आयुष्यातून कायमची. जा नासक्या. हा, जातोच की मी. अगं जातोच. तू जर खरी आई बापाच्या पुढच्या चिल्ला तर रातच्या असमर चिल्ला. आई घाल तुझी, जा. अरे जा. अगं घाले आई तुझी, जा मरतो. बापू, तायडीचं जुनं प्रेम जरी तुम्ही असाल ना, तर चालू प्रेम मादे होय की नाही रामे? मग काय तर स्वाम्या, पण महाद्याचं लय खोल प्रेम आहे बरं का स्वाम्या. काय बोल तुला का? अहो बापू बरोबर बोलतय, त्यांचं ना लयच खोललं पडे बघा. अरे पहिले प्रेम ते पहिलं असतं का, हे सोडून काय करय असं तुम्ही बोलताय? असं तायडीने बोललं पाहिजे तेव्हा मग पहिलं प्रेम. एक काम करा बापू, तुम्ही तायडीकडे जा आणि तायडीला विचारा पहिलं प्रेम की चालू प्रेम, म्हणजे ती माद्या काही नागू. हा, म्हणजे तुम्हाला मानलंच बघा आम्ही, तुम्हाला तायडीने निवडलं ना, तुम्हाला मानलंच. आईला खरं बोलतो गेला का तू? हा, ही तर समजा सोपं केला का? मग काय तर जावा आणि एकदा क्लिअर करा की तुम्ही. आताच्या आताच जातो, कांडकच पाडतो, आताच विचारतो. मायला आताच चालतंय जावा क्लिअरच करा. झालं का? एक नंबर झालंय बघ. आता बघू ना तायडी काय निवडती, चालू प्रेम की पहिलं प्रेम.
बेस्ट आहे. पण कडून नो ह्यानं काय मोठा कुठं होणार नाही ना? अगं नाही अंकी, काय कुठं नाही होणार, सगळं कंट्रोल मध्ये आहे बघ. हाय की नाही रामे? हा होय की, पण तू मध्ये हाय म्हणल्यावर मला तर काय तुझ्यावर भरवसाच नाही बघ. ए कधीतरी शुभ बोल ना. हा हे महाद आहे ना तो. चला आग लावूया. चला 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 चला. चला चला, आज काय मला भडकाच लावू. पहिलं प्रेम की चालू प्रेम, 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 पहिलं प्रेम. चला चला चला. ए यार पहिलवान, पहिलवान कुठं? ए पहिलवान, अरे पहिलवान थांब. अरे पहिलवान, ए यार पहिलवान कुठं? ए बुरट्या तुझं काय रे मध्येच, चल हो माग. अरे जाऊ दे की सोमा, त्यांना पण त्यांच्या डोळ्यानं बघू दे की बापूच्या काय करामती चालल्यात. करामती? कसलं करामती गांके? अहो महादेव काका, आज आमचे बापू क्लिअर करणार आहेत की तायडीचं नेमकं प्रेम कुणावर आहे, त्यांचं पहिलं प्रेम की तुमचं चालू प्रेम. असं म्हणजे तो कडू असलं कुठं ना करायला लागलाय तर. बघा की जेलमध्ये जाऊन आल्यात तरी बी सुधारणा गेल्यात. महादेव काका आता तुम्हीच त्यांना सुधारावा. सुधरावतोच आणि चांगला बघतो मी त्याला आता. अरे बघ बघ पहिलवान बघ, अरे काल परवा आलाय आणि तुझ्या ताडीला नादी लावायलाय. होय की नाही रामे? बरोबर आहे स्वाम्याचं महादेवराव. अरे तुम्ही बघाच आता त्याचं पहिलं प्रेम कसं बाहेर काढतो तुम्ही. पहिलवान लय डेंजर बर काय. पहिलवान आतल्याला पळून लावले. तुझा बाप काय चीज आहे, हाय का नाही पहिलवान? होय रामे? बरोबर आहे स्वाम्याचं. अरे तुम्ही बघाच आता. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही कुणबी मध्ये पण नका काय. अरे नाही पडत पहिलवान, तू बीड बिंद असता कमी जास्तीला हायच काय आम्ही. ए राम ये कशात ना पशात चिलट तमाशात हो. तुझी काय गरज आहे रे? माझं बी खंबीर आहे. बरं कुठे गेला तू? कुठे गेला? बघा इथं आंब्याच्या बागेत गेलेत. भुगाच करतो त्याचा आता. अरे बुगा कर, तुकडं कर, पण कर काहीतरी बाबा ए, जेवायचं. माझा येऊ का? ए अरे चल. ए, चला 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 चला. ए चला. सगळं कंट्रोल मध्ये आहे ना, नाहीतर ह्यो कुठं ना आपल्या चांगल्यात यायचा. अगं होऊ दे कुठं ना, तू कशाला टेन्शन घेते, एकदाच मार्ग निघल ना. चला. अरे या मळ्याला कुठं नाही सवय आहे. चल 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 तायडीचा. मार्ग निघल का मार्ग नवा बनल ते तर मला बी माहित नाही, पण ह्या त्रिमूर्तीने जी काय आग लावले त्याचा आज भला मोठा भडका झाल्याशिवाय काय राहणार नाही बघा. त्यामुळं मलाच आता हे बघायचं सोडून पळून लांब जाऊन कुठंतरी बसू वाटतंय बघा. कारण ह्यो कुटाणा एवढ्या सहजासहजी मिटल असं मला तरी वाटत नाही. आणि राम्या सोम्यानी आग लावले म्हटल्यावर आज अख्ख्या मळ्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. सांग ना सुमे, काय निवडशील, पहिलं प्रेम की चालू प्रेम? ए नाग्या, हे काय नवीन खूळ? नवीन कुठं काय आहे तवा, काय आहे तेच विचारतोय मी. हा मी का महाद्या, बोल की. अवघड आहे गड्या, एक तर आजचा दिवस पनवतीचा, त्यात तुझं काहीतरी नवीन. माझं कुठं काहीतरी नवीन आहे. हा हे बघ, हे दोन्ही हातापैकी निवड एक हात. हे हात म्हणजे मी, तुझं जुनं प्रेम, आणि हे गड्यावाला हात आहे का म्हणजे ते ना येडा महाद्या. निवड की, कोण नाही इथं पटकन निवड की, पटकन पटकन निवड काय की. निवडू? काय म्हणजे हेच की, या दोन्हीपैकी एक हात निवड. हे हात निवड म्हणजे आहे ना, हे तुझं जुनं प्रेम आहे म्हणजे मी आहे, निवड की. अगं कोण नाही बघायला इथं, निवड पटकन. अरे दोघं बी बरंच आहे की. नाही नाही भारी नाही, दोन्हीपैकी एक निवडावं लागेल तुला. हे हात निवड सुमे. बर बाबा निवडते. निवड 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 निवड. असलं काम तुला सोडून असलं कुठं नाही करतो बरं. तेव्हापासून बघतो तुझी नाटक. अहो का बसा. अहो ह्याची लायकीची आहे, कळलं का? अहो मी हे आधीच करायला पाहिजे होतं, ते तरच आई घराचं नाही चालवलं नाही. काय पेटलं एवढं? का पेटलं म्हणजे आई घाल्या बसून बसून इथं कांदा करतो मला म्हणतो काय पेटलं म्हणून. कशा पाय मारते त्याला? कसं पाय म्हणजे तुम्ही डील सोडलं ना म्हणून हे आई घाला असं वागतोय, कळलं का? जेल मधनं बाहेर आला तरी बी आई घालायला सुचना काय. हे बघ तुम्ही इथं उभा आहे म्हणून मी का बसतोय ना, तर तो तगड्या तोडील मी. अरे दाव की तोडून दाव तोडून दाव असेल तर तुझ्या करतो तुला. तू का पाय, तुझ्या पाय तर सगळं व्हायला लागलंय. चालू प्रेम. आता नटच सोडत
मेला आता तू. अयो त्यांची तर हाणामारीच लागली की र. चल की जाऊया सोडूया. अगं नको, त्यांना जर कळालं ना ह्यो कुठं नापण केलाय तर आमच्या दोघांचा भुगाच करतील बघ ते. होईल स्वाम्या, मला तर वाटतं इकडे मागं कुठे बी जाऊ, पण त्या भांडणात जायला नको बाबा. अरे माझा बाप येतो. अगं अंके दिसतंय बी आणि कळतंय बी. मग काय तर स्वाम्या बरोबर आहे. अरे म्हाताऱ्या, एवढा चांगला झाला तर तुझा किडा जिरवला आहे ना, त्यासारखा तिच्या मागं करतोय. अरे तू बघ की, तुझी बायको तिकडे पोटूचे तर हे त्याला तोंड मारवला बिन लाजेवानी. अरे ज्याला स्वतःची बायको मारली ना त्याला असलं बोलायचं नसतं. अरे बास की, कशाला हाणामारी करताय? सोडा एकमेकाला. ए माझा हो की ना. अहो सोडा तुम्ही, आज एक तर ह्यो राहिला तर मी राहील. वय वय बघू जो राहील किंवा हिचा प्रेमी. काय घे सुमे, सांग खरं खरं. वय वय चालतंय, जो राहील का तोच करायचा प्रेमी. भेटून दा माझा काही कुणी ना घ्या. बघू ऐका, आज सांगतेस माझं खरं प्रेम कोण आहे ते. वा मागं जी गोष्ट बोलून सुटू शकते त्याच्यासाठी हाणामारी कशाला करायला पाहिजे. ए माझा हो लाग. ए सारखी मागा. हा तुम्ही बोलाच, कळूच द्या आज खरं प्रेम कोण आहे ती. तुमच्या मनात काय ते कळूच द्या. होय होय कळू दे. सुमे सांग, जो पहिलं प्रेम काय होय चालू प्रेम. होय होय कळूच द्या. तुम्ही या बेदुंद माझ्याला पसंत करताय का या कुणी ना गेला. होय होय कळू दे. सांग सुमे तुम्ही बोला. अरे गप्पा की, तुमच्या संग जरा काय बोलले, जरा काय प्रेमाचं वागले तर लागले स्वतःला माझे मालक समजायला. अरे कडू न तुम्ही विसरलात का माझा खरा खोरा नवरा जिवंत आहे ते. आणि तो असताना तुम्ही स्वतःला माझे मालक समजायला लागलाय. हा आणि माझा लय अंगात ताकद आली वैर जी हिथं तिथं हाणामारी करत सुटलाय. हा सकाळी बी तुझ्या त्या बायकोनं डोकं खाल्लं आणि आता तर तू हद्द पार केली. आता नीट लक्ष देऊन ऐकायचं ना, मी तुझी आहे ना ह्याची आहे. ही तायडी स्वतःची आहे स्वतःची आणि ह्या अख्ख्या माळ्याची मालकी नाही. कळतंय ना वा. हा ए भिकाऱ्या महाद्या, चल नी घरी त्या पोटूच्या बायकोचा पदर धरून खेळत बसा. कळतंय ना. आणि नाग्या काय रे तुझं घरात मुलगी लग्नाची आणि लागलाय स्वतःच्या दुसऱ्या लग्नाची जोडणी करायला. लाज वाटत नाही वय रे. अरे कुत्रे न निघा घेत ना. आणि लक्षात ठेवा परत मला दिसला नाही पाहिजे. कळतंय ना. अरे कसली बिन लाज येते. कुत्रे भिकाऱ्या जा की घरी. ए कळतंय ना तुला सांगितलेलं, जा म्हणलेलं. कसली बिन लाज आहे ती बसल्यात माझं तोंड बघत. मी जाते इथनं. गेली का? हा जिरली का? होय हा चांगलेच. अरे माझ्या अरे तिनं तुला बी कोल्लं आणि मला बी कोल्लं. हे बघ माझी बायको तर पहिलीच गेली आहे. तुझी बायको घरलाय बिचारी पोटूशी आहे रे. अरे तेच तुझं पहिलं प्रेम, चालू प्रेम आणि कायमचं प्रेम राहणारेला का. तिची काळजी गेला का. बिचारी पोटूशी आहे. जा जा. होय जा, तुम्ही म्हणताय का तेच खरं आहे. माधुरीच माझं पहिलं खरं आणि शेवटचं प्रेम आहे. माझी बायको मित्राला नाही बोललं कुठं असेल काय. टोकऱ्या महात्या, चला माझ्या चला. महाद्याला चांगलंच कळलंय की त्याचं खरं प्रेम तायडी नाही, माधुरी आहे. आणि बरोबर आहे, तायडी ना नाग्याची आहे ना महाद्याची आहे, ती मात्र तिच्या स्वतःची आहे. पण या समद्यात एक गोष्ट दाखवायची राहिलीच, म्हणजे सांगायची राहिलीच बघा. तर ती कोणती? तवा रातीला अंकी आणि तिचा बाप पहिल्या प्रेमाबद्दल बोलत होते. तेव्हा अंकीने तिच्या बापाकडे माधुरीचा मॅटर सांगितला होता. आणि सगळा विषय ना त्या तायडीमुळे झालाय. माझा पूर्ण बेदून झालाय त्या तायडीत. असं वय आईला त्याच्यामुळे ते ना ती माधुरी त्या तायडीवर सारखी साधा ना कदा चिडलेली असते. बघ बापू का नाही चिडणार सांगा. तिचा नवरा जर असं दुसऱ्या बाईसाठी बेधुंदपणे फिरत असेल तर मग ती का चिडणार नाही. अगं मग काय करायचं, तुझं म्हणणं काय? काय विशेष नाही करायचं. आणि तसं बी तुमचं आणि तायडीचं पहिल्यापासूनच प्रेम आहे. हा आता तेच प्रेम तुम्ही जगायचं आहे पहिल्यासारखं. आणि मी हे सगळं जाऊन ना महाद्याला सांगणार आहे. आणि एकदा का त्याला पटलं की बरोबर तो स्वतःहूनच तायडीला सोडतोय. आणि मग माधुरी वहिनीचा आणि महाद्याचा संसार एकदम सुखात चालेल. तुम्ही आमची मदत करणार ना बापू? करूच की ग.
आणि तसं बी तू सांगितलं नसतं ना, मी तायडीच्या मागं लागणारच होतो बघ. हा मग चांगलाय. एका दगडात 2 पक्षी मारा. मारू की 2 काय 4 पक्षी मारू. बघाय गेलं तर समजू सोपं की. हा एका दगडात खरंच 2 पक्षी मारल्यात हे मात्र खरं आहे. पण शेवटी हे असं ह्या पद्धतीने होईल हे तर अंकीला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. असो, चला, सगळं कसं पोरांना अन मला पाहिजे होतं तसं झालंय. सगळं कसं माधुरीसारखं झालंय. सगळं कसं तिच्या सुखी कुटुंबासारखं झालंय. पण माधुरी कुठं आहे? माधुरी कुठं आहे? माधुरी कुठं आहे? माधुरीला बघितलं का तुम्ही? काय झालं महादेव काका? माधुरीला बघितलं का तुम्ही? अयो, तुम्ही भांडण केलं का सकाळी? होय, लय मोठी भांडणं चालते आमच्यात. अयो अयो रामा सोम्या, बहुतेक माधुरी वहिनी गेली विहिरीकडं. काय? कुठे गेली माझी माधुरी? अरे माधुरी वहिनी जीव द्यायला गेली विहिरीकडे. चला माझी माधुरी, चला माधुरी. आता मात्र महादाच्या पायाखालची जमीन हादरली. त्याला माधुरीची, स्वतःच्या हक्काच्या बायकोची खरी किंमत कळली. पण जर माधुरी खरंच गेली असेल तर? आयो, खरंच माधुरी, ए बाई माधुरी, आहेस ना ग तू? माधुरी, ए माधुरी. अहो काय झालं? काय झालं रडायला? अरे बघितलं का? अरे अजून माझ्या माधुरीचा आवाज घुमतो रे माधुरी. आवाज नाही घुमत, मीच आहे हो. माधुरी, माधुरी, माझी माधुरी आहे. आज जर तुम्ही पळत नसते आले ना तर तुमची माधुरी मेलीच असती बघा. अगं असं नको बोलू. आता मरायचं असेल ना तर दोघांना संगच मरायचं आणि जगायचं असेल तर संगच जगायचं. कळलं का? मला कळतंय हो, पण तुम्हाला कसं कळत नाही? नाही, मला कळलंय आता. कळतंय मला. तूच आहे ग माझं पहिलं खरं आणि चालूचं प्रेम. तूच आहे ग आणि शेवटपर्यंत तूच असणार आहे. ग बसा, नका रडू. मी तुम्हाला पुन्हा आणि शेवटचं सांगते बघा. काय असेल ना आपण अर्धी भाकरी खाऊ पण सुखाने राहू. कळतंय का? होय होय, कळतंय. अर्धी खाऊ पण सुखानं खाऊ आणि दोघातच खाऊ. नाही तिघातच खाऊ आपण. होय की, होय की. अंग असं अर्धी भाकर खा पण सुखाची खा, हे मात्र बेस्ट बोलले बघा. हे खरंच हे लय झाक झालंय बघा. मळ्यात लय दिवसातनं लय म्हणजे लयच जबरी ग्वाड असा प्रसंग घडलाय बघा. त्यामुळं मी तर लय खुश आहे. पण माझ्याहून जास्त खुश अंकी, रामा, सोमा आणि ही पोटोशी माधुरी आहे बघा. बेधुंद झालेला महादा आज नक्कीच स्वतःच्या बायकोत, स्वतःच्या संसारात, स्वतःच्या सुखी कुटुंबात बेधुंद नाही, धुंद झालाय बघा. आज बेधुंद महादा त्याच्या बायकोच्या मनात रुंद झालाय बघा.
आई घालं नाही बघ ना माझ्या परीच्या अंगावर हात टाकून फिरतोय आता हातच काढतो ए आई घालं ए रामा सोमा का असं पळतोय? अगं त्या परीसाठी पळतोय. अरे पण नेमकी परी कोणाची, नानाची का सोमाची? अगं ती तर पुढच्या फिल्म मध्ये कळणार आहे. परी कुणाची, बिबट्या नानाची का फाकड्याची? बिबट्या नाना, बिबट्या नाना, बिबट्या नाना, बिबट्या नाना, बिबट्या नाना, बिबट्या नाना. आता परी नेमकी कुणाची, सोमाची की या बिबट्या नानाची, हे तर पुढील कथेत नक्कीच कळेल. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाकी लवकरच या मळ्यात पुढे जो काय राडा होणार आहे तो नक्कीच घेऊन येऊ. चालतंय, मी येऊ. येस, दिली परवानगी. थँक्यू, बाय. ए नाना, ए बिबट्या नाना, अरे थांब ना.